जय हिंद फ्युचर ऑफिसर्स. मी जयंत सावंत तुम्हा सर्वांचं आपल्या द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे. सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या आणि महात्मा गांधींच्या खूप खूप शुभेच्छा. आजचं सेशन करायच्यासाठी तर आजचं सेशन तुम्हाला टायटल माहितीच आहे. आजचं सेशन आहे आरटीओ इन्स्पेक्टरसाठी. कोण आरटीओ इन्स्पेक्टर बनू शकतं, आरटीओ इन्स्पेक्टरसाठी काय क्रायटेरियाज आहेत, एक्झाम पॅटर्न कसा आहे, एज लिमिट काय आहे, फिजिकल क्रायटेरिया काय आहे, एक्सपिरियन्स काय लागतो का, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, एज लिमिट काय, या सर्व प्रश्नाचे आपण आजच्या सेशन्समध्ये आपण तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर वेळ नाही घालवता आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पहिलं आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे आरटीओ एक्झाम्स कोण घेतं, कोणत्या एक्झाम्स अंडर होतं. आरटीओ एक्झाम्स किंवा AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही जी पोस्ट आहे, लक्षात घ्या, आरटीओ इन्स्पेक्टर नाही आहे, आरटीओ हे एक डिपार्टमेंट आहे. आरटीओ डिपार्टमेंट अंडर ही AMVI म्हणजेच काय, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. तर ही परीक्षा कोण घेतं, तर MPSC अंतर्गत आहे. MPSC मध्ये ज्या ग्रुप बी ग्रुप सी ज्या एक्झाम्सला आपण म्हणतो कंबाईन एक्झाम्स, ठीक आहे, ज्या एक्झाम्सला आपण म्हणतो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क. मी संयुक्त गट ब आणि गट क हे दोन्ही का घेतलेत माहितीये मला. गट ब ची आणि गट क ची ह्या दोघांची परीक्षा वेगवेगळी होते, पण आपल्याला जी आरटीओ एक्झाम साठी किंवा AMVI ही जी पोस्ट बघतोय, या AMVI पोस्ट कोणत्या एक्झाम्स अंडर होते ते पण थोडक्यात सांगतो. तर ही परीक्षा कशा होती, अंतर्गत संयुक्त परीक्षा गट क अंतर्गत होती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहू, गट क अंतर्गत कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत. जर तुम्ही नीट बघितलं, MPSC म्हणजे काय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. MPSC अंतर्गत कोणत्या कोणत्या परीक्षा होतात, राज्य सेवा परीक्षा आणि ह्या ज्या संयुक्त पूर्व परीक्षा गट अ आणि व ब ह्या ज्या परीक्षा होतात, ह्या सर्व परीक्षा ह्याच्यात अंतर्गत. ह्या सगळ्या काय आहेत, ऑल दीज आर द गॅझेटेड, ज्याला आपण मराठीत म्हणतो राजपत्रित ऑफिसर. आणि ह्या ग्रुप बी ग्रुप सी अंतर्गत ज्या पोस्ट आहेत, ज्यांना म्हणतो आपण नॉन गॅझेटेड ऑफिसर पोस्ट. ठीक आहे, आपण जी आजची परीक्षाबद्दल बघतोय, लक्षात घ्या, ग्रुप बी मध्ये किती पोस्ट आहेत, ह्या 4 पोस्ट आहेत. कोणत्या कोणत्या, PSI, STI, ASO, सब रजिस्टर. ग्रुप सी मध्ये कोणत्या कोणत्या आहेत, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, MPSC क्लर्क, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट आणि क्लर्क बरोबर अजून एक पोस्ट ऍड झाली, दॅट इज टायपिस्ट. आणि आपण आजची जी आपला आजचा जो लेक्चर्स आहे तो कशासाठी, AMVI आरटीओ इन्स्पेक्टर. ठीक आहे, सो ह्याच्यातल्या ज्या पोस्ट आहेत ऑलमोस्ट 7 पोस्ट आहेत, लक्षात घ्या, ज्या ग्रुप सी अंतर्गत होतात. ठीक आहे, सो आपल्या आरटीओ एक्झाम्स रिलेटेड आपण आजच्या सेशन्स मध्ये बघूया. ह्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये असलेल्या पोस्ट, त्या प्रत्येकाचं थोडं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, या ग्रुप बी मधल्या पोस्ट आहेत आणि ह्या ग्रुप सी मधल्या पोस्ट आहेत. हा, तुम्हा सर्वांचं असं एक स्वप्न असेल की आपल्याही बॉडीवरती एक युनिफॉर्म असला पाहिजे, आपल्याही बॉडीवरती किंवा शोल्डर्स वरती एक स्टार्स पाहिजेत, एक कॅप पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटू शकतात. ठीक आहे, पण त्याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन. ठीक आहे, खूप मुलं प्रश्न विचारतात, परीक्षा कधी होतील, परीक्षा 100% होणार आहे, फक्त पेशन्स ठेवा. ठीक आहे, तर मगाशी जसं म्हणलं, आपण आजच्या सेशन्स मध्ये काय काय बघणार आहे, आपण आजच्या सेशन्स मध्ये ह्या गोष्टी पार्ट बघणार आहे. कोण एक्झाम्स कोण देऊ शकतात, तर सगळ्यात पहिल्यांदा क्रायटेरिया काय, तर कोण पाहिजेत, ज्याच्या सिटिझनशिप्स म्हणजे ज्याला नागरिकत्व म्हणतो. कोण नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरच्या मुलांना परीक्षा देता येते का, तर देता येते, पण महाराष्ट्राचा कमीत कमी 10 वर्षाचा रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात अजून एक खूप महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे काय, मराठी भाषा ही बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे आणि वाचता यायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही MPSC अंतर्गतल्या सर्व परीक्षा देऊ शकता, इव्हन आपली आरटीओ इन्स्पेक्टरची सुद्धा. त्याच्यानंतर आपण बघणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स काय लागतो का, ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड काही फिजिकल क्रायटेरियाज आहेत का, एज लिमिट, आणि लास्ट पॅटर्न म्हणजे लास्ट गोष्ट बघणार आहे आपण एक्झाम पॅटर्न नुसार कोणता एक्झाम पॅटर्न आहे किंवा काय एक्झाम पॅटर्न्स आहे. तर मग अशी जसं सांगितलं, काय नागरिकत्व भारतीय असलं पाहिजे, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ठीक आहे, आणि मिनिमम सांगतो महाराष्ट्राचा 10 इयर म्हणजे 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या व्यक्ती ही MPSCच्या परीक्षा देऊ शकतो. मराठी भाषा येत असावी, कशी, जी वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे आणि
बोलता येणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. हा पहिला क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जर क्रायटेरिया बघाल, जो आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. खूप विद्यार्थ्यांनी मला विचारलं, काय सर परीक्षा कुणाला देता येते, माझा डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहे, मी डिप्लोमाच्या सेकंड इयरला आहे, मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, व्हॉट एव्हर. लक्षात घ्या, काय लागतं, सगळ्यात पहिल्यांदा ब्रांच कोणती पाहिजे ते आपण बघूया. तर कोणती ब्रांच पाहिजे आपल्याकडे, हे बघा, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलेल्या ज्या मुलांचा डिप्लोमा झालाय किंवा ज्या मुलांचं इंजिनिअरिंग झालंय, इवन जी मुलं लास्ट इयरला आहेत, डिप्लोमाच्या लास्ट इयरला किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असलेल्या ही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. सो दिस इज अ रिअली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. जी मुलं डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहेत किंवा ज्या मुलांचं डिप्लोमा झाला आहे किंवा ज्या मुलांचं इंजिनिअरिंग झालं आहे, रिअली, कारण ही परीक्षा एव्हरी इयर होत नाही. जर तुम्ही बघितलं 2010, 2012, 17, 19 आणि आत्ता ह्या वर्षी 2025 होण्याचे चान्सेस आहेत. तो त्याच्यामुळे जर बघितलं तुम्ही मागच्या 15 वर्षामध्ये 4 ते 5 वेळा परीक्षा झालेली आहे. मी स्वतः आरटीओ इन्स्पेक्टर 2010 ला झालेलो आहे. ठीक आहे. सो माझ्या ह्याच एक्सपिरियन्सवरून तुम्हाला जास्तीत जास्त काय अभ्यास कसा करावा, काय अप्रोच ठेवला पाहिजे आणि एक्झामला नक्की लागतं काय, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो मगाशी जसं सांगितलं, काय लागतो, डिप्लोमा, लक्षात घ्या, कशातला, किंवा इंजिनिअरिंग. डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग असलेल्या मुलं ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये काय पाहिजे, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग. ज्या मुलांची मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल ब्रांच मध्ये डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झाले ते मुलं ही परीक्षा देऊ शकतात, किंवा जे मुलं डिप्लोमाच्या लास्ट इयर आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर आहेत तेही मुलं हे एक्झाम्स देऊ शकतात. त्याच्यानंतरचा क्रायटेरिया काय, इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय, एक्सपिरियन्स. लक्षात घ्या, मी माझ्या वेळी जेव्हा मी ह्या परीक्षा दिल्या तेव्हा एक्सपिरियन्स, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स कंपल्सरी होता. लक्षात घ्या, कंपल्सरी एक्सपिरियन्स होता. पण 2017 पासून, म्हणजे 2017 आणि 19ला हा एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया होता तो गव्हर्नमेंटने म्हणजे एमपीएससीनी थोडी त्याच्यामध्ये मुलांना एक सपोर्ट्स म्हणून म्हणू शकता. ठीक आहे. काय केलेलं आहे, आता मुलांना एक्सपिरियन्स नसला तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, कारण शासन तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. हे बघा, लक्षात घ्या, ॲटलिस्ट 1 year ऑफ एक्सपिरियन्स फॉर रिपेअर मेंटेनन्स ऑफ लाइट मोटर व्हेइकल, हेवी कार्गो व्हेइकल्स अँड हेवी पॅसेंजर व्हेइकल ॲज अ फुल टाइम एम्प्लॉई in central or state government department or in the institute under jurisdiction of the ad hoc business or in a such a institution as may be the directed by the government from the time to time as on the last date of the submission of application for the main examination. म्हणजे तुम्हाला जेव्हा मेन्सला तुम्हाला हे कंपल्सरी एक्झामचं एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट लागत होतं. बट आता खूप महत्वाचं आहे, फॉर द पर्पज ऑफ एक्सपिरियन्स द एक्सपिरियन्स गेन इन द अबाव प्लेस ॲज अ ट्रेनी ऑर अप्रेंटिसशिप मे बी ॲज्युम. ठीक आहे. द कॅन्डिडेट विदाउट, हा शब्द लक्षात घ्या बरं का, कारण मेजर जी मुलं आहेत, डिप्लोमा झालेले आहेत किंवा इंजिनिअरिंग झालेले आहे किंवा इंजिनिअरिंग करत आहे, डिप्लोमा लास्ट इयर आहेत, त्या मुलांकडे एक्सपिरियन्स जर नसेल, त्या मुलांसाठी हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. दोज हू डोंट हॅव अ एक्सपिरियन्स रिगार्डिंग दिस, त्यांच्यासाठी द कॅन्डिडेट्स विदाउट एनी एक्सपिरियन्स विल हॅव टू गेन इट फॉर अ पिरियड ऑफ 1 year ड्युरिंग द टाइम ऑफ प्रोबेशन पिरियड. म्हणजे तुमचा जो प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा आहे, तुम्हाला अजून 1 वर्ष प्रोबेशन पिरियड असं, म्हणजे प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला हेच ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. कशाचं एक्सपिरियन्स जो पाहिजे होता, शासनाला जो एक्सपिरियन्स पाहिजे होता तो काय केलेला आहे शासनाने, त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय म्हणतात कन्सिडरेशन केलेलं आहे की मुलांना लास्ट इयरला आहेत, पोटेन्शियल आहेत, ते मुलं एक्झाम देऊ शकतात, पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, तर गव्हर्नमेंट तुम्हाला एक्सपिरियन्स देणार आहे. सो दिस इज अ रिअली गुड थिंग. म्हणजे मागच्या 2 परीक्षांमधून पासून ही खूप चांगली गोष्ट आणलेली काय, एक्सपिरियन्स शासन देणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर सुद्धा शासनाकडून अधिकृतरित्या एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही ऑफिशियली पोस्ट होल्ड करू शकता.
मगाशी सांगितलेलं मुख्य परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परीक्षा विधीन कालावधी म्हणजे काय, ज्याला मगाशीच म्हटलं तुम्हाला प्रोबेशन पिरियड, ठीक आहे, शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधी अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी हा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यावाच लागेल, ठीक आहे, घ्यावाच लागेल, ठीक आहे. आणि दॅट शुड बी रिलेटेड ऑटोमोबाईल, बरं का, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. कारण आपली पोस्ट कशासाठी आहे, आरटीओ इन्स्पेक्टर किंवा एएमव्ही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ही पोस्ट आरटीओ डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय लागतं, सगळ्यात महत्वाचं गाडीचं फिटनेस चेक करायचं, लक्षात घ्या. मग मला ऑटोमोबाईल रिलेटेड जर इन्फॉर्मेशन माहित नसली तर मला या गोष्टीचं गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट मी देऊ शकतो का त्याचं मला नॉलेज आहे का, तर नाही. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने ह्या गोष्टी, आणि लक्षात घ्या एमपीएससी ही मुलांच्या फेवरमध्ये आहे. खूप चांगल्या पॉईंटने एमपीएससीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो एक्सपिरियन्स लागत होता, लक्षात घ्या, जो तुम्हाला एक्सपिरियन्स लागत होता जरी नसला तर शासन तुम्हाला एक्सपिरियन्स देते. आता काही मुलांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की सर जेव्हा मी एक्सपिरियन्स घेतो तेव्हा पगार भेटतो का? 100% भेटतो, ठीक आहे, पगाराची चिंता करू नका. शासनाला एक चांगले क्वालिफाईड ऑफिसर्स पाहिजेत, ठीक आहे, जे शासनासाठी पब्लिक सर्व्हिस, लक्षात घ्या ही जॉब कशा आहे, पब्लिक सर्वंट जॉब आहे, लोकांसाठी चांगल्या क्वालिटीचे काम करणारे ऑफिसर पाहिजे. सो ते तुम्ही असू शकता, ठीक आहे. सो नंतरचा क्रायटेरिया काय, लायसन्स, ठीक आहे, सॉरी काय लागतो, लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स. हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. द कॅन्डिडेट मस्ट ऑल्सो पोसेस अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर द कॅटेगरी ऑफ मोटरसायकल विथ गिअर. खास करून मुलींसाठी सांगतो, तुमच्याकडे विदाउट गिअरचं लायसन्स असेल तर चालणार नाही, ऍटलिस्ट गिअरचं लायसन्स, 2 व्हीलरचं गिअरचं लायसन्स असलं तरी चालू शकतं, ठीक आहे. लाईट मोटर व्हेकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो, जे आपल्याकडे 4 व्हीलर छोटी असते ना, ठीक आहे, त्याला म्हणतात लाईट मोटर व्हेकल. अँड ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्याला आपण म्हणतो हेवी ज्या गाड्या असतात ना, ट्रक, टेम्पो किंवा अजून त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या गाड्या असतात त्याचं लायसन्स, ठीक आहे. व्हेकल्स ॲज द लास्ट डेट फॉर द मेन एक्झाम्स रजिस्ट्रेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तोपर्यंत तुमच्याकडे हे लायसन्स लागत होते. परत सांगतो होते. शेवट नंतरचा पॉईंट खूप महत्वाचा आहे. इफ द कॅन्डिडेट डज नॉट, ज्या मुलांकडे हे लायसन्सेस नाहीयेत त्यांच्यासाठी पोसेस अ लायसन फॉर आयदर हेवी वेट व्हेकल्स और हेवी पॅसेंजर व्हेकल और द बोथ, ही और शी मस्ट गेन इट ड्युरिंग द प्रोबेशन पिरियड. म्हणजे जर तुमच्याकडे, लक्षात घ्या, तुटी लायसन्स पाहिजे, 3 लायसन्स पाहिजे. एक तर 2 व्हीलरचं गिअरचं लायसन्स पाहिजे, एक लाईट मोटर व्हेकल म्हणजे आपले 4 व्हीलर चालवतो त्याचं लायसन्स पाहिजे, आणि तिसरं लायसन्स म्हणजे काय, हेवीचं गाडीचं लायसन्स पाहिजे. पण ह्या तिघांपैकी जर तुमच्याकडे एक आहे आणि ह्या 2 नाहीयेत, कोणते पण 2 नाहीत, तर तुम्ही प्रोबेशन पिरियड मध्ये, हा लास्टचा लाईन खूप महत्वाचा आहे, तुम्हाला कधी पाडू शकता तुम्ही, ड्युरिंग युअर प्रोबेशन पिरियड, म्हणजे तुमच्या प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्ही ते लायसन्स घेणं कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, विदाउट लायसन्स तुम्हाला ते जॉईनिंग देणार नाही. तुम्ही ट्रेनिंग करू शकता पण तुम्हाला ॲज अन ऑन फील्ड जे म्हणतो ना, तर ते तुम्हाला भेटणार नाहीये, ठीक आहे. द कॅन्डिडेट द फेलिंग टू डू सो विल बी द डिसकंटिन्यू. जर तुमच्याकडं लायसन्स भेटलं नाही तर तुम्हाला कंटिन्यू जॉब करता येणार, म्हणजे ॲज अन ऑफिसर म्हणून काम करता येणार नाही, ठीक आहे. सो लायसन्स खूप महत्वाचं आहे. तोच मी परत मराठीत सांगतो, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक जो दिलेला आहे केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याचा अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स नसेल तर अशा उमेदवारास लायसन्स म्हणजे ज्याला म्हणतो अनुज्ञप्ती नियुक्ती नंतरच्या 2 वर्षाच्या परीक्षा कालावधीच्या मध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल. म्हणजे मग कशी सांगितलं जसं ड्युरिंग प्रोबेशन पिरियड, तुमच्या 2 वर्षाच्या प्रोबेशन पिरियड मध्ये
1 वर्ष तुमचं ऍक्च्युअली 1 वर्ष तुमचं प्रोबेशन आणि 1 वर्ष तुमचं लायसन हे ज्याचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही ते. हे 2 वर्ष जे प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लायसन्स काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर लायसन्स नसेल तर तुम्हाला जॉईनिंग भेटणार नाही. ठीक आहे राजानो, अजून शासनाने तुमच्यासाठी काय करावं बघा. पहिले एक्सपिरियन्स लागत होता, तो एक्सपिरियन्स शासनच देत आहे. पहिलं लायसन्स कंपल्सरी होतं, तेही शासन तुमच्या सपोर्टमध्ये. अल्टिमेटली मगाशी सांगितल्याप्रमाणे परत सांगतो, शासनाला चांगल्या क्वालिटीचे मुलं पाहिजेत, चांगल्या क्वालिटीचे ऑफिसर्स पाहिजेत. आपली टॅगलाईन सुद्धा हीच आहे, टुडेज ऍस्पिरंट टुमॉरोज ऑफिसर. पर्पज काय, चांगल्या क्वालिटीची मुलं पब्लिक सर्वंट्स व्हायला पाहिजेत आणि ते तुम्ही 100% होणार. परीक्षा कालावधीमध्ये अशी अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल. शासनाने ऑलरेडी मेन्शन केलेले लक्षात घ्या. आपण सही करतो लक्षात घ्या. तुम्ही परत म्हणाल नाही माझ्याकडे काही कारणामुळे नाही झालं, चालत नाही, म्हणून तर तुम्हाला जेव्हा प्रोबेशन पिरियड आहे 2 वर्षाचा, त्या पिरियडमध्ये तुम्ही हे काढू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पिरियड बाय, तुम्ही जर लायसन्स बघाल तर लायसन्स जेव्हा तुम्ही काढलेले तेव्हा तो एक डेट असतो, म्हणजे जेव्हा लायसन्स काढलेल्याची डेट. आणि लायसन्स एक्सपायर म्हणू शकत नाही, पण आपण पिरियड बाय पिरियड त्याला अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एक्सपायर लायसन्स झालं तर तुम्हाला त्या पिरियडच्या आतमध्येच, म्हणजे उद्या एक्सपायर होणार आहे तर ऍटलीस्ट त्या दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायला, अपडेट करणं कंपल्सरी. ठीक आहे. आता नंतरचा क्रायटेरिया काय आहे, दॅट इज कॉल्ड फिजिकल क्रायटेरिया. आता लक्षात घ्या, तुमच्या बॉडीवरती युनिफॉर्म येणार आहे आणि एखादा मुला बारीक असेल, ठीक आहे, तर तो कसा वाटेल, किंवा एखाद्या मुलाची उंची कमी आहे तर तो ऑफिसर म्हणून कसा वाटेल. तर त्याच्यामुळे शासनाने काय सांगितलेलं, काही जिथं युनिफॉर्म येणार आहे ना तर तिथे बेसिक फिजिकल क्रायटेरिया असतात. ठीक आहे. हे खूप लक्षात घ्या. जिथं म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल PSI, DYSP, IPS ऑफिसर व्हायचंय, किंवा तुम्हाला एक्साइज मध्ये SP व्हायचं, एक्साइज मध्ये सब इन्स्पेक्टर व्हायचंय, किंवा RTO मधला, ह्या ठिकाणी हे पब्लिक सर्वंट मध्ये लक्षात. पब्लिक सर्वंट म्हणजे काय, लोकांमधून डायरेक्ट म्हणजे लोकांच्या मध्ये काम करायचं. लक्षात घ्या, जिथं कॉमन माणसं तुमच्याकडे येतात, मग त्यावेळी एक ऑफिसर म्हणून वाटलं पाहिजे. ती बॉडीवरती युनिफॉर्म्स, ते प्रेझेंटेशन खूप मॅटर करते. नाहीतर एखादा ऑफिसर असा असला, एखादा उंची कमी असला तर ते कसं वाटेल. सो ती पर्सनॅलिटी वाटण्यासाठी हे फिजिकल क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. तो आयदर तो मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी, दोघांसाठी सुद्धा, बरं का. तर आपण फिजिकल क्रायटेरिया बघूया. फिजिकल क्रायटेरिया काय, म्हणजे मुलांसाठी काय, हाईटचं आहे. बेसिकली हाईट किती पाहिजे, 163 सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे. आणि चेस्ट जे न फुगवता मिनिमम 79 सेंटीमीटर आपली चेस्ट न फुगवता, म्हणजे काय, आपण जे असं म्हणतो ना, विदाऊट तुम्ही ब्रीथ, म्हणजे ब्रीथ होल्ड करून नाही, न फुगवता, म्हणजे नॉर्मल चेस्ट न फुगवता तुमची 79 सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे. आणि मुलींसाठी काय दिलेलं आहे, हाईटचा क्रायटेरिया दिलाय 155 सेंटीमीटर, बरं का. कमीत कमी एवढी उंची पाहिजे. आणि वेट जे 45 kg मिनिमम वेट पाहिजे. कारण मुलींचं थोडं वेट बसत नाहीये, म्हणजे वेट मध्ये काही वेळा मुलींचे कमी असतं, त्या मुलींना एक्झाम देता येणार नाही. तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला तुमचं वेट वाढवणं कंपल्सरी, लक्षात घ्या. ठीक आहे. परत सांगतो, 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे मुलांसाठी. आणि मिनिमम तुमची चेस्ट जे आहे, लक्षात घ्या, नॉर्मल चेस्ट जेव्हा मेजर करणार तेव्हा 79 सेंटीमीटर तुमची चेस्ट भरली पाहिजे. मुलींसाठी किती पाहिजे, हाईट 155 सेंटीमीटर पाहिजे आणि मिनिमम वेट 45 kg. जर तुम्ही हा फिजिकल क्रायटेरिया फुलफिल नसेल करत हाईटचा, तर तुम्हाला एक्झाम्स देता येणार नाही. ठीक आहे, नाही. कारण कंपल्सरी काही गोष्टी शासनाने दिलेल्या आहेत, तर त्या आपल्याला गोष्टी, बेसिक गोष्टी फुलफिल कराव्याच लागतील. ठीक आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे काय, एज लिमिट. ठीक आहे. एज लिमिट, खूप साऱ्या मुलांचा जे डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहेत त्या मुलांचा मला फोन आला, काही पालकांचा फोन आला. ठीक आहे, की सर आमच्या मुलाचं जस्ट 18 कंप्लीट झाले, 19 वय चाललेलं का, किंवा 19 वय रनिंग आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशन मध्ये एक डेट मेन्शन केली असते आणि त्या नोटिफिकेशन मध्ये डेट वाईज आपल्याला तो एज क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. जर तुमचं एज त्या क्रायटेरिया वाईज असेल बसत तर सॉरी, एक्झाम्स देता येणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही ते क्वालिफाय करत असाल तर 100% तुम्ही परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. सो बेसिक फॉर जनरल कॅटेगरी म्हणजे
जनरल म्हणजे आपण म्हणू शकतो फॉर ओपन कॅटेगरी मिनिमम वय पाहिजे किती 19, मॅक्सिमम किती पाहिजे 38. ठीक आहे. सो ज्या मुलांचं जी जॉब करणारे पण काही आहेत त्याही लोकांसाठी किंवा त्याही मुलांसाठी किंवा त्याही मुलींसाठी ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, लक्षात घ्या, खूप चांगली आहे. म्हणजे मिनिमम 19 वर्ष जे जॉब करतात ते त्या लोकांसाठी सुद्धा सांगतो जनरल कॅटेगरीमध्ये 38 वर्षापर्यंत परीक्षा देता येते. सो बिंदास द्या. ठीक आहे. ऍटलिस्ट मी म्हणतो प्रयत्न करायला काही हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये असाल तर किती आहे, सॉरी बरं का, ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला किती वर्ष, 19 वर्ष ते 41 वर्षापर्यंत परीक्षा देते ती. आणि SC/ST साठी जर असेल, SC/ST साठी असेल तर 43 वर्षापर्यंत परीक्षा देते ती. म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या मुलांसाठी 19 वय कमीत कमी पाहिजे, मॅक्सिमम 38 वर्ष पाहिजे. ठीक आहे. आणि ओबीसी मध्ये असाल तर +3 म्हणजे 19 + 41, 38 + 3 म्हणजे 41 वर्ष. आणि जर तुम्ही SC/ST मध्ये असाल तर तुम्हाला किती वर्षापर्यंत परीक्षा देते ती, 43 वर्षापर्यंत. म्हणजे एज क्रायटेरिया पण सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही NTA, NTB, NTCD किंवा SBC मध्ये असाल तर तुम्हाला 41 वर्षापर्यंत परीक्षा देता येते. वयाकडे बघू नका. तुम्हाला असं वाटत असेल जास्त आहे, वेळ आहे, नाही राजानो, कारण ही परीक्षा दरवर्षी होत नाही. जे आता तुमच्याकडे एन्थुझियाझम आहे, म्हणजे जी तुमच्याकडे उत्साह आहे काहीतरी करायचा, तो मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा परीक्षा होईल तो असेल नसेल आपल्याला माहित नाही. कारण मगाशी बोलले तर सारखं मागच्या 15 वर्षामध्ये फक्त ही परीक्षा 4 वेळा झाली. ही दरवर्षी परीक्षा होत नाही. सो दिस इज अ रिअली गोल्डन अपॉर्च्युनिटी. का गोल्डन अपॉर्च्युनिटी सारखा सारखा म्हणतोय, कारण बाकीच्या सगळ्या एक्झाम्स मध्ये सगळ्या क्वालिफिकेशन वाली मुलं येतात, लक्षात घ्या. पण या एक्झाम्स मध्ये स्पेसिफिकली फक्त मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचीच मुलं असणार आहेत. आणि कॉम्पिटिशन खूप कमी आहे. म्हणजे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांसाठी. कारण कॉम्पिटिशनचा मी तर म्हणेल सी पण नाहीये. जर तुम्ही PSI या पोस्टसाठी बघाल, BA वाला मुलगा, BCom झालेला मुलगा, BCS झालेला मुलगा, BTech झालेला मुलगा, म्हणजे एखादा मुलगा BMS MBBS म्हणजे डॉक्टर, कोणताही ग्रॅज्युएट परीक्षा देऊ शकतो ती. पण जर आपण जेव्हा AMVI बद्दल जेव्हा बोलू तेव्हा फक्त मेकॅनिकल आणि मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाच्या मुलांसाठीच आहे. सो रिअली ही गोल्डन अपॉर्च्युनिटी. सो आय थिंक तुम्ही सर्वांनी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया एक्झाम पॅटर्न. खूप महत्वाची गोष्ट आहे. मगाशी तुम्हाला स्टार्टिंगला एक गोष्ट सांगितली, ही परीक्षा MPSC अंडर ग्रुप सी अंडर एक्झाम्स होती, ज्या एक्झामला आपण म्हणतो कंबाईन एक्झाम, संयुक्त परीक्षा. तर एक्झामचा पॅटर्न बघूया, लक्षात घ्या. आता ग्रुप सीचा जरी एक्झाम पॅटर्न जरी बघाल, प्रिलिम्सचा सगळ्यांचा कॉमन आहे, लक्षात घ्या. पूर्व परीक्षेचा जो आहे पॅटर्न सेम आहे. याच्यामध्ये काय आहेत, एक पेपर असतो सामान्य क्षमता चाचणी, त्याला म्हणतो आपण. 100 प्रश्न, 100 मार्क, 1 तासाची वेळ आहे. MCQ पॅटर्न आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, तर आहे. 100% 4:1 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे एक जर चुकला तुमचा तर 0.25 तुमचे मायनस मार्क होणार आहेत, लक्षात घ्या. MPSC अंडर येतं, ह्याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. ठीक आहे. सो याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. ह्याच्यात सब्जेक्ट काय प्रिलिम्सला, जो MPSC कंबाईन ग्रुप सी ला आहे तोच सिलेबस आहे, काही वेगळं नाही, लक्षात घ्या. कंबाईन का म्हणतात, कारण कंबाईन मधल्या म्हणजे ग्रुप बी मधल्या जेवढ्या 4 पोस्ट आहेत, PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार, ह्या सगळ्या पोस्ट मिळून एकत्र परीक्षा होते. ग्रुप सीतल्या सगळ्या पोस्ट मिळून एकत्र परीक्षा होते, म्हणून ह्या एक्झामला म्हणतो कंबाईन एक्झाम, लक्षात घ्या. ठीक आहे, कंबाईन. पण आता ग्रुप सी मधली एकमेव अशी परीक्षा आहे, एकमेव अशी पोस्ट आहे जी RTO मधली AMVI, ह्या परीक्षेचा प्रिलिम्स, लक्षात घ्या, मी परत सांगतो, पूर्व परीक्षा ही कॉमन होती, पण मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स एक्झाम ह्याचा सिलेबस सेपरेट असतो. ठीक आहे, सेपरेट असतो. त्याच्यामुळं परत सांगतो, ही चांगली गोष्ट आहे. ह्याच्या आधी प्रिलिमच्या सिलेबसमध्ये एक 20% तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस होता, बरोबर आहे. म्हणजे 80+20 असा पॅटर्न होता. म्हणजे 80% जो तुम्हाला आहे हा नॉन टेक्निकल पार्ट असायचा. नॉन टेक्निकल म्हणजे काय, ज्याच्यात हिस्ट्री, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, चालू घडामोडी आहे, आणि जनरल सायन्स ज्याला आपण म्हणतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे सगळे मिळून
प्रिलिम्स होत होती, म्हणजे जेव्हा मग याच्या आधी 80 मार्कला आणि 20 मार्काला तुम्हाला पूर्ण टेक्निकल असायचं. बट आता जे एक्झाम्स होईल त्याच्यामध्ये 100% हे नॉन टेक्निकल असणार आहे, म्हणजे 100च्या 100 प्रश्न असणार आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स वरती. ठीक आहे, आणि सायन्स वरती. ठीक आहे, चलो आता आपण मेन्स मध्ये काय तो पार्ट बघूया ह्याच्यामध्ये. म्हणजे जर हा नाहीये तर मेन्सला काय आहे, जो मेन्सचा पहिला पेपर होता लक्षात घ्या, म्हणजे काय पूर्ण टेक्निकल आहे तसाच पेपर आहे लक्षात घ्या. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू पॅटर्न मी तर लिहिलेले बघा, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 4:1, 100 क्वेश्चन 100 मार्क 1 आरचा पेपर. कशासाठी? प्रिलिम्स साठी. पण वेन वी टॉक अबाउट द मेन्स एक्झाम, मुख्य परीक्षेसाठी जेव्हा मी बोलतो तेव्हा सुद्धा परीक्षा पॅटर्न कसा आहे याचा, एमसीक्यू बहुपर्यायी. लक्षात घ्या, वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एक क्वेश्चन 4 ऑप्शन असणार. आपल्याला फक्त काय करायचं, जो करेक्ट आहे तो फक्त सर्कल गोल करायचा. ठीक आहे, दॅट्स इट. आता ह्याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात घ्या, मेन्सला सुद्धा 4:1. आता मेन्सला काय सिलेबस, जो आपला पूर्ण टेक्निकल रिलेटेड सिलेबस लक्षात घ्या. त्याच्यात किती क्वेश्चन्स आहेत, 150 क्वेश्चन, आणि एक क्वेश्चन किती मार्कला आहे, 2 मार्कला आहेत. त्याचे मार्क्स किती आहेत, म्हणजे 150 क्वेश्चन्स 300 मार्क्स. पेपरचा वेळ आहे 1.5 तास. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. मी इथं टाइम लिहितो. ठीक आहे, आणि वरच्या ह्याच्यामध्ये किती आहेत तुम्हाला 60 मिनिट्स, मी इथं टाइम लिहिला, आणि क्वेश्चन्स किती आहेत 100 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, परत सांगतो पेपर कसा पॅटर्न आहे, एमसीक्यू पॅटर्न आहे. जेवढे प्रश्न येतात तेवढे सोडवायचे, जे प्रश्न येत नाहीयेत बिलकुल सोडू नका, कारण ह्या एक्झाम निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, आपला जेवढा अभ्यास झालाय, परत सांगतो एक्झामला 100 पैकी 100 मार्क असलेला मला तुम्ही एक पण दाखवा, 100 पैकी 100 मार्क नाही पडू शकत आहे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सगळं ह्याच्यातून काय कळतं, आपल्याला 100% मार्क्स पडत नाहीयेत. त्याच्यातून आपल्याला काय कळतं, आपला जो कट ऑफ आहे तो आपल्याला कट ऑफ मार्क पास व्हायचा आहे. तुम्ही बाकी सगळे काढा रिझल्ट, या सगळ्या रिझल्ट मधून एक गोष्ट कळती, मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडत नाहीये आणि पडू शकतच नाही. लक्षात घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला काय पाहिजे, तुमचा अप्रोच पाहिजे, तुमची वे ऑफ थिंकिंग पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कोणत्या वेने करतात, तुम्हाला 100% पाहिजे का नाही लक्षात घ्या, पण तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज लक्षात घ्या, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स आणि जनरल सायन्स. प्रत्येक सब्जेक्टचा काही ना काही अप्रोच आहे, काही ना काही पर्पज आहे, म्हणून हा सिलेबस मध्ये ऍड केला. ठीक आहे, हा प्रिलिम्सचा तुमचा सिलेबस आहे. बघा काय काय दिलेलं आहे प्रिलिम्स मध्ये. हिस्ट्री फॉर एक्झाम्पल, हिस्ट्रीमध्ये काय पॅटर्न आहे, हिस्ट्रीमध्ये काय आहे, मॉडर्न इंडियाची हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास, आणि काही आपला स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, म्हणजे विशेष संदर्भ महाराष्ट्र, एवढा हिस्ट्रीचा अभ्यास करायचा. म्हणजे मॉडर्न म्हणजे काय, 1857चा रिव्हॉल्ट, 1857च्या उठावाच्या नंतरचा, जो की आजपर्यंत बघायचा सगळा अभ्यास. ठीक आहे, इतिहासामध्ये आहेत. त्याच्यानंतर भूगोलमध्ये काय, आपल्याला इंडियाची जिओग्राफी, महाराष्ट्राची जिओग्राफी वाचायची आहे लक्षात घ्या. थोडाफार पार्ट फिजिकल जिओग्राफीचा आहे, जो की वर्ल्ड जिओग्राफी रिलेटेड आहे. ठीक आहे, थोडाफार पार्ट आहे. बट जर तुम्ही मागचे PYQचे क्वेश्चन्स बघाल, त्याच्यातून एक गोष्ट कळते, त्याचे क्वेश्चन्स कमी विचारतात, पण इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्र जिओग्राफीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, पॉलिटी, इंडियन पॉलिटी ज्याला आपण म्हणतो आपण राज्यशास्त्र, त्याच्या रिलेटेड आपल्याला माहितीच आहे. राज्यशास्त्रात आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं झालं, कुणाकडून आपण काय घेतलेले आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं बनलेले आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहेत, DPSP काय आहेत, ड्युटीज काय आहेत, ह्याच्यात फरक काय आहेत, प्रेसिडेंटचा काय रोल असतो, प्राईम मिनिस्टरचा काय रोल असतो, किंवा मिनिस्टर्स, कॅबिनेट मिनिस्ट्री काय असतात, स्टेट मिनिस्ट्री कसे डिफरंट आहे, हे सगळ्या पार्ट आपल्याला कशात कव्हर होणार आहे, राज्यशास्त्रामध्ये. इकॉनॉमिक्समध्ये, इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट. तर आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये काय, बेसिक इकॉनॉमिक्स आहे, अप्लाइड इकॉनॉमिक्स, ज्याला आपण मायक्रो आणि मॅक्रो, मायक्रो आणि मॅक्रो हे दोन शब्द वेगळे बरं का. मान्य करतो मी, ज्या मुलांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच मुलांसाठी हे शब्द अवघड वाटत असतील, पण बेसिक फंडामेंट्स आहे लक्षात घ्या, कळलं पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, डेव्हलपमेंट कशा बेसवरती होती, GDP काय, GNP काय, हे सगळ्यात पार्ट कसे देतो, इकॉनॉमिक्स मध्ये येतो. सो डोंट वरी, तुम्ही कुठल्या सब्जेक्टचं टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, आणि वेळोवेळी मी तुम्हाला हेल्प करणार आहे, मेंटरशिप देणार आहे. कशासाठी, आपल्या मुलं जास्तीत जास्त ऑफिसर्स व्हायला पाहिजेत, आणि ट्राय 100% करायचं. ठीक आहे,
नेक्स्ट सायन्स. सायन्समध्ये काय आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, ज्याला बायोज मधले पार्ट्स लक्षात, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन ह्याच्या रिलेटेड प्रश्न. ठीक आहे, तर आपल्याला आणि ज्या मुलांना डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आहेत किंवा जे इंजिनिअरिंगला आहेत 12वी पर्यंत सगळ्यांना हे होतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर बाय डिफॉल्ट तुमचं बेस कुठे ना कुठे तर 100% असणार. चला मी म्हणतो बायो नसेल, फिजिक्स केमिस्ट्री तर असेल आणि बायो तर सगळ्यांना 10वी पर्यंत झालेलं आहे. परत सांगतो ह्या सगळ्या बेसचा सिलेबस कितीपर्यंत आहे? 10th पर्यंत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग आणि मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग काय तर तुम्ही कसे लॉजिकल थिंकिंग करता, तुमची मेंटल ॲबिलिटी काय, हाऊ यू आर क्विक त्याच्या संबंधित आहे बरं का, म्हणून हा सब्जेक्ट आहे. करंट अफेअर्स म्हणजे काय? आता तुमच्या आजूबाजूला काय घडतं, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो इंडियावरती, किंवा कोणत्या गोष्टी, कुठले कुठले अवॉर्ड्स आहेत, कुठले स्पोर्ट्स आहेत, हे कशात येतं? करंट अफेअर्समध्ये. ठीक आहे, यू डोंट वरी, मी परत सांगतो तुम्हाला तेही आपण द्यायचा प्रयत्न करतोय. तुमचं मंथली मॅगझिन्स द्यायचा प्रयत्न करणार आहे, किंवा इम्पॉर्टंट आपण जे करंट अफेअरचे सेशन्स आहेत तेही आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. जर एक टेंटेटिव्ह आपण बघितलं, टेंटेटिव्ह समजतं ना, अंदाजित जर आपण बघितलं मागच्या सगळ्या पेपरचं कंबाईनचं, तर एक टेंटेटिव्ह क्वेश्चन्स कुठले कुठले कशावरती विचारतात? हिस्ट्रीवरती जर बघाल एक 12 ते 15 आहेत. मागच्या ह्याच्या क्वेश्चन्समध्ये म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 10 क्वेश्चन्स विचारले होते. जॉग्राफीमध्ये सुद्धा एक 10 क्वेश्चन्स विचारले होते. पण एक टेंटेटिव्ह मी सांगतो 12 ते 15 आहेत. पॉलिटीमध्ये सुद्धा 10 ते 15 क्वेश्चन्स. आता पॉलिटीचे क्वेश्चन्स वाढायला लागलेले आहेत, लक्षात घ्या. हे सब्जेक्ट एक मार्क करतो, ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक्स, मॅथ्स अँड रिझनिंग, सेकंड सब्जेक्ट सायन्स आणि करंट अफेअर्स. हे असे 4 सब्जेक्ट आहेत ना, याचे क्वेश्चन्स कधीच कमी होणार नाही. म्हणजे मिनिमम 15 प्रश्न तुम्हाला, हे दोन्ही मिळून सांगतो, मिनिमम 15 प्रश्न मिनिमम विचारणार. 15 पैकी 15च्या पुढे जातील, म्हणजे 15चे 16 होतील, 17 होतील, 18 होतील, 20 होतील, पण 15चे कधीच 14 होणार नाही. ठीक आहे, तर आपल्याला कुठले फोकस करायचे? म्हणजे सगळेच करायचे, पण त्यातल्या सांगतो तुम्हाला इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिझनिंग, सायन्स आणि करंट अफेअर्स. ठीक आहे. आता प्रिलिम्स पास होण्यासाठी काय केलं पाहिजे? खूप मुलांचा प्रश्न असेल आता, सर आम्हाला तर हे सब्जेक्ट नाही, कसा अभ्यास करू, काय केलं पाहिजे, मग आम्ही कसा अप्रोच ठेवला पाहिजे? हे मी कधी हिस्ट्री वाचले सर 10thला असताना. म्हणजे 10thला असं सांगतात की 10th ह्यांची कधी 200 वर्षापूर्वी झाली होती. मान्य मी करतो की आपल्याला हा फ्लो मध्ये जरी नसलो, पण एक्झाम आपल्याला क्रॅक करायची ना, आपल्याला आरटीओ इन्स्पेक्टर बनायचं नाही, MVA व्हायचंय ना, तर बॉस वी हॅव टू डू. आपल्याकडे दुसरा ऑप्शन्स नाहीये. पण मी काही तुम्हाला नोट्स देणार आहे आपल्या क्लासकडून, किंवा क्लासचे आपले काही टीचर्स असेल, हे तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहेत. आणि मी परत सांगतो, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाईल. एक्झाम्सला जेवढे चांगले आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तुम्हाला सगळा टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. ठीक आहे, पण प्लस मायनस काही एखादा टॉपिक राहिला तरी टेन्शन घेऊ नका, तुमचं होणार. ठीक आहे, पण आपण मेजरली काय करणार आहे? सिलेबस आणि PYQ ह्या दोघांचं जेव्हा आपण काय म्हणतो त्याला लिंकेज करू आपण, तेव्हा आपण काही सिलेक्टेड टॉपिक्स काढणार आहेत, त्याचे जास्तीत जास्त फोकस ठेवणार, जेणेकरून तुम्हाला परीक्षा प्रिलिम्स पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. परत सांगतो, हे पॅटर्न फिक्स नाहीयेत, हे प्लस मायनस होऊ शकतात. ठीक आहे, हे आपण टेंटेटिव्ह, मगाशी सुरुवातीला शब्द वापरला होता टेंटेटिव्ह. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर मेन्सला काय सिलेबस आहे लक्षात घ्या. मेन्सला सिलेबस आहे मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे 240 मार्क्स आहेत, म्हणजे 120 क्वेश्चन्स आहेत. आता लक्षात घ्या, ए हा कंपल्सरी आहे, पण बी किंवा सी हे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. बी किंवा सी लक्षात घ्या. म्हणजे बी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहेत, जे क्वेश्चन्स असणार आहेत 30 क्वेश्चन्स 60 मार्क्सला, आणि नंतरचे असणार आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग रिलेटेड, ते पण 30 क्वेश्चन्स असणार आहेत 60 मार्क्सला. ठीक आहे, तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल स्ट्रॉंग आहे तर मेकॅनिकल मध्ये जा, किंवा तुम्हाला ऑटोमोबाईल स्ट्रॉंग असेल तर ऑटोमोबाईल रिलेटेड जा. तुम्ही कोणताही तुम्हाला जो स्ट्रॉंग वाटतो तो तुम्ही घेऊ शकता, कारण हे दोन्ही सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत. 60 मार्क्सला आहेत, हे लक्षात घ्या. 60 मार्क हे जोक नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे 120 क्वेश्चन कंपल्सरी आहेत, आयदर हे किंवा हे चूज करायचं असतो. आता सिलेबस मध्ये काय आहेत? मेन्स रिलेटेड बरं का, सॉमचा असणार आहे, तुम्हाला मेकॅनिक्स असेल, टॉम असेल, हायड्रोलिक्स आहे, थर्मोडायनामिक्स आहे, ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे,
मग मेकॅनिकल मध्ये सुद्धा जसं आता लक्षात घ्या, याच्या आधी जो आपण बघितला हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. मेकॅनिकल म्हणजे 120 जे क्वेश्चन्स विचारणार आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट मेन्स मधले सांगते बरं का. सगळ्यांना झालाय सॉन्ग, असा कुठलाच मुलगा नाहीये जो डिप्लोमाला आहे किंवा डिप्लोमा झालाय किंवा इंजिनिअरिंग करतोय किंवा इंजिनिअरिंग झाले मेकॅनिकल रिलेटेड ऑटोमोबाईल रिलेटेड, असा कोण मला स्टुडंट दाखवा ज्याला सॉन्ग नाही. असं कोणीच नाही. जे सॉन्ग झालेला आहे, टॉम झालेला आहे, हायड्रोलिक्स झालेला आहे, तुम्हाला नंतर थर्मोडायनामिक्स झालेले आहेत, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स झाले, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाले, हे सब्जेक्ट जे झालेले आहेत तोच आहे. परत सांगतो, मेन्स कुठल्या बेसवर आहेत किंवा ही पोस्ट कुठल्या बेसवर आहेत, डिप्लोमा बेसवर आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची जी लेवल असणार आहे ही डिप्लोमा लेवल असणार आहे, इंजिनिअरिंग लेवल नसणार आहे. लक्षात घ्या, डिप्लोमा लेवल पोस्ट आहे ना म्हणल्यावरती सिलेबस, एक्झाम पॅटर्न किंवा एक्झामची क्वेश्चनची लेवल ही केवढ्या लेवलची असणार आहे, डिप्लोमा लेवलच असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जो मी नंतर सांगितलं ना दोन, आयदर हे किंवा हे, त्याच्यातलं बघा मेकॅनिकलचा आणि ऑटोमोबाईलचा. मेकॅनिकलमध्ये काय, हायड्रोलिक मशिनरी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हा मेकॅनिकल रिलेटेड सिलेबस आहे. आणि ऑटोमोबाईल रिलेटेड काय, ऑटोमोबाईल सिस्टीम, व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं तुम्ही तो पण घेऊ शकता. ठीक आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता पॉइंट म्हणजे काय, सर सॅलरी किती, पगार किती भेटणार आहे. ठीक आहे, तर सॅलरी किती भेटणार आहे लक्षात घ्या. शासनाच्या जरी ही ग्रुप सी ची पोस्ट असेल, परत सांगतो सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट तुमच्या सगळ्यांसाठी, ही सॅलरी ऍज पर द 7th पे कमिशन वाईज आहे बरं का. 7व्या पे कमिशन नुसार ही सॅलरी किती, 38,600 ते 1,22,800. तुम्ही म्हणाली कसं काय, कारण सिटी टू सिटी ह्याचे सॅलरी व्हॅरिएशन होतात. कारण त्यामध्ये तुम्हाला हे अलाउन्स ऍड होतात, भत्ते, ज्याच्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर शासकीय भत्ते, हे सगळे भत्ते ऍड होऊन असतात. लक्षात, त्याच्यामुळे तुमची सॅलरी हे व्हेरिएशन्स असतात. परत सांगतो, सॅलरी तुम्हाला प्रोबेशन पिरियड मध्ये जेव्हा तुमचं जॉईनिंग होतं, तुम्ही ट्रेनिंग मध्ये असता, जो 2 वर्षात सांगितलं ना सुरुवातीला ट्रेनिंग पिरियड किंवा प्रोबेशन पिरियड, त्या पिरियड मध्ये तुम्हाला सॅलरी भेटते बरं का. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणा ट्रेनिंग झाला सॅलरी कोण देणार, तसं नाही. शासन तुमचं सगळी काळजी घेतं, कारण फ्युचरमध्ये तुम्ही पब्लिक सर्वंट आहात ना, तर शासन तुमची नक्की काळजी करतं. ठीक आहे. सो आता किती आहे, 38,600 ते 1,22,800. मी परत सांगतो, ही 7th पे कमिशन नुसार आहे. लवकरच 8th पे कमिशन लागू होते. बाय डिफॉल्ट ह्याची सॅलरी हाईक म्हणजे समजतं ना, वाढण्याचे चान्सेस बाय डिफॉल्ट. आता 7th पे नंतर 8th पे होते म्हणलं हाईक होणारच ना. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कमिटी बसवलेली आहे की किती पर्सेंटनी वाढलं पाहिजे. ठीक आहे. सो एक टेंटेटिव्ह माझ्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन आली ती सांगतो तुम्हाला. जे मिनिमम सॅलरी 18,500 होती ग्रुप डी ला, त्याची सॅलरी 40,000 प्लस होणार आहे. लक्षात घ्या, मी सॅलरी बद्दल करतोय विदाउट अलाउन्स. ठीक आहे. जर तुमची ग्रुप सी ची पोस्ट आहे तर तुम्हाला नक्कीच सॅलरी खूप चांगली रिस्पेक्टफुल भेटेल स्टार्टिंगला, जर 8th पे कमिशन लागले तर. जर महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, समजा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, समजा मी सांगतोय होईलच असं नाही लगेच. समजा सेंट्रल गव्हर्नमेंटची येणाऱ्या नेक्स्ट इयर साठी म्हणजे 2026 पासून जर 8th पे कमिशन लागू झाली समजा, ठीक आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला मिनिमम 2 वर्ष किंवा 3 वर्ष तुमची 8th पे कमिशन लागू होईल. म्हणजे तुम्ही प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल फील्डवरती ऑफिसवरून जाल तर तुम्हाला चान्सेस जास्तीत जास्त आहे 8th पे कमिशनचे भेटण्याचे. त्याच्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी, परत परत सांगतोय, बॉडीवरती युनिफॉर्म मस्तपैकी, तुम्हाला सल्यूट्स आहे, सलाम्स आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी जे सोसायटीमध्ये रिस्पेक्ट आहे आणि त्याच्याबरोबर एक रिस्पेक्टफुल सॅलरी पण आहे. ठीक आहे. हा एक पॉइंट मला सांगायचा होता. खूप मुलांचा क्वेश्चन आहे सर, प्रोबेशन पिरियड आणि आमचं प्रमोशन्स कसं होतं. लक्षात घ्या, AMVA ही जी पोस्ट आहे, तुम्ही झाल्यानंतर एक 5 वर्ष जर झाला, लक्षात घ्या, मी प्रोबेशन पिरियड सोडून सांगते बरं का. प्रोबेशन पिरियड सोडून नंतर किंवा इन्क्लूड 1 इयर वर्कशॉप ट्रेनिंग, इन्क्लूड 1 इयर वर्कशॉप ट्रेनिंग बरं का, त्याच्यामध्ये तुम्ही मोटार व्हेकल इन्स्पेक्टर बनू शकता. म्हणजे तुम्ही 5 ते 6 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर कडून काय बनता, मोटार व्हेकल इन्स्पेक्टर.
असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे बेसिक वे इझी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, आपल्या बोली भाषेत म्हणू शकतो पोलीस सेक्टरमध्ये असलेले PSI ही पोस्ट. ठीक आहे. AMV नंतर MVI होणार म्हणजे काय होणार, तो PSI चा PI होणार, पोलीस इन्स्पेक्टर बनणार. म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल नंतर 5 वर्षानंतर तुम्ही काय बनण्याचे चान्सेस आहेत, मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर नंतर तुम्ही 6 ते 8 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, आणि लक्षात घ्या कशावरती डिपेंड असतं, तुमच्या परफॉर्मन्स वरती आणि अवेबिलिटी ऑफ वॅकन्सी ह्याच्यावरती पण आहे. ठीक आहे. म्हणजे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर नंतर तुम्ही काय बनू शकता, सिनियर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा ARTO. येस, जी MPSC राज्य सेवा अंतर्गत जी पोस्ट भेटती त्याला म्हणतात ARTO. म्हणजे काय, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. ठीक आहे. ही पोस्ट भेटण्यासाठी MPSC राज्य सेवा तुम्हाला द्यावी लागते, लक्षात घ्या. राज्यसेवे थ्रू ही पोस्ट भेटते. ठीक आहे. आणि जर तुम्ही सिनियर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा ARTO हे ऑफिसर झाल्यानंतर, तुमच्या 8-10 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर, डिपेंड अपॉन द कॅडर रिस्ट्रक्टिंग म्हणजे डिपेंड तुमच्या वॅकन्सी या सगळ्या गोष्टीवरती आणि कुठल्या कॅडरवरती, अवेबिलिटी ऑफ सीट्स याच्यावरनं तुम्ही सिनियर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा ARTO ट्रान्सफर काय होणार, तुमची DYRTO. म्हणजे तुमचे चान्स आहेत काय, मिनिमम तुम्ही ARTO बनणारच, पण जेवढ्या कमी एज मध्ये लागत तुमचे चान्सेस होऊ शकतात DYRTO पर्यंत जाण्याचे. ठीक आहे. कारण आता शासनाचा, म्हणजे मी परत सांगतोय, महाराष्ट्र शासनाचा रिटायरमेंटची एज आहे 58. ठीक आहे. आत्ता तरी आहे, शासनाचं चालू आहे की 58 चा 60 करणार, पण आत्ताच्या वाईज जर आपण बघितलं 58, तर मिनिमम तुम्ही ARTO तरी व्हाल ऑन द बेस ऑफ ॲज एन AMVI झाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे जसं पोलीस सेक्टरमध्ये PSI होतो, त्याच्यानंतर API होतात, API नंतर PI होतो, PI नंतर काय होतं, DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. सेम गोष्ट हाच DYSP पोस्ट आहे, पण कुठल्या डिपार्टमेंट मधली, RTO डिपार्टमेंट. त्याचं नावच काय, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. ठीक आहे. सो तुम्हाला फ्युचर पण ब्राईट आहे, लक्षात घ्या. म्हणजे पोस्ट झाली बस आता काय नाही, तर तुम्हाला जसे जसे एक्सपिरियन्स याल, लक्षात घ्या, वॅकन्सीवरती कॅडरवरती पण डिपेंड असतं, पण चान्सेस मेजर असतात आणि होतात. पोस्ट प्रमोशन बाय डिफॉल्ट होतच. त्यातलं पण काही मी मग अशी सांगण्याचा तोच प्रयत्न केला. AMVI नंतर तुम्ही एक 6-8 म्हणजे 5-6 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मोटर व्हेकल इन्स्पेक्टर बनणार, मग त्याचं प्रमोशन करत 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 होऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता यांचं काम काय आहे लक्षात घ्या, हे पण तेवढं समजणं गरजेचं. नक्की खूप मुलं म्हणतात आम्ही झालो, पण झाल्यानंतर काम काय करायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. ते काम आपण बघूया काय. तर वाहन कायद्याची अंमलबजावणी, मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. कोणाचे, RTO डिपार्टमेंटचे. वाहन तपासणी, वाहनांची नियमित तपासणी करणे आणि ते कायद्याच्या कक्षेत आहेत की नाहीत हे सुनिश्चित करणे. म्हणजे जसं गव्हर्नमेंटने मध्ये काय आणलं, मिनिमम ज्या गाडी म्हणजे गाडी मॅन्युफॅक्चरिंग झाल्यापासून 15 वर्षापर्यंतच गाडी ही रोडवरती चालली पाहिजे. 15 वर्षानंतर गाडी बाय डिफॉल्ट स्क्रॅप होणं गरजेचं आहे. कारण काय, तुम्हाला माहिती आहे पोल्युशन खूप होतंय. ठीक आहे. पोल्युशनला कंट्रोल करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने हे रेग्युलेशन्स आणले. तो बाय डिफॉल्ट ॲज अन ऑफिसर म्हणून आपलं काम काय, की हे गाडीचं फिटनेस चेक करणं, गाडी कधी 15 वर्षापेक्षा जर झाली असेल तर ती गाडी स्क्रॅप करणं कंपल्सरी. लक्षात घ्या की त्यांना त्याच्यासाठी दंड लावणे, जे शासनाने गोष्टी दिलेल्या आहेत, कामाचं स्वरूप दिले ते आपल्याला फुलफिल करणं कंपल्सरी. ठीक आहे. हा, प्रशासकीय कामे म्हणजे RTO डिपार्टमेंटच्या दैनंदिन प्रशासकीय कामामध्ये सहकार्य करणे. परवानग्याचं वाटप म्हणजे काय, वाहनाचे परवानगी, प्रदूषण प्रमाणपत्र, इतर कागदपत्रांची संबंधित कामे पाहणे. हे म्हणजे तुम्हाला हेच या स्वरूपाचे तुम्हाला काय असणार आहेत, RTO म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसर झाला या स्वरूपाचे तुमचे काम असणार. तुम्हाला लक्षात घ्या ग्राउंडवरती खूप कमी असणार. सोमवार ते शुक्रवार जॉब असतो. किती तुम्हाला माहितीच आहे, कधी RTO ओपन होतं 10 वाजता, किती वाजेपर्यंत असतं 5, म्हणजे 10 to 5 जॉब. ठीक आहे. लाईक IT कंपनी, सॅटर्डे संडे सुट्टी, गव्हर्नमेंटच्या शासकीय सुट्ट्या सुट्टी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी ज्या मुलांना वाटतं की मला परत फ्युचरमध्ये काही मोठं ऑफिसर्स व्हायचं आहे, लाईक MPSC राज्यसेवा द्यायची किंवा टेक्निकल एक्झाम्स द्यायचे, किंवा ज्यांना वाटतं की मला UPSC साठी ट्राय करायचं सिव्हिल सर्व्हिससाठी, सो दे कॅन ट्राय. म्हणजे तुम्हाला तेवढा चान्स भेटतोय. ठीक आहे. काय 10 to 5 जॉब केल्यानंतर तुम्हाला दररोजचा सुद्धा वेळ भेटतो
जर ज्यांना करायचे त्यांच्यासाठी सांगतोय, फ्युचरमध्ये अभ्यास पण करू शकता, म्हणजे तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट पण राहता, ऍज अन ऑफिसर पण आहात. म्हणजे काय होईल तुम्हाला याच्यातून, की तुम्ही ऑफिसर म्हणून पण राहाल. जर वाटलं तुम्ही ट्राय करायचं तर फ्युचरमध्ये ऍज अन मोठ्या पोस्टसाठी पण ट्राय करू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया मागच्या वर्षी किती किती पोस्ट होत्या आणि वॅकन्सी काय होत्या बरं का. बघा 2017 मध्ये किती होत्या, 833. सगळ्यात जास्त जागा भरली गेल्या त्या 833 बरं का. ठीक आहे. तेव्हा प्रिलियमचा कट ऑफ किती होता ओपन कॅटेगरीच्या मुलांचा, 24 होता. 24 आठवते ना, मुलींचा कट ऑफ लागला होता 1 मार्कचा. ती परीक्षा म्हणजे हीच 2017ची. त्यामुळं मुलीनंतर काय गोल्डन चान्स आहे. हा गोल्डन आहे, नंतर डायमंड चान्स आहे, डायमंड. ठीक आहे. 2020 म्हणजे जे ऍक्च्युअली नोटिफिकेशन निघालं होतं 2019ला, लक्षात घ्या. तेव्हा जागा किती होत्या, 240 होत्या. तेव्हा कट ऑफ किती लागला होता, 36 लागला होता. आता परीक्षा 2025ला एक्सपेक्टेड आहे, लक्षात घ्या. मी परत सांगतो, हे टेंटेटिव्ह आहे. एक्सपेक्टेडचा अर्थ होतो अंदाजित. 450 जागा निघतील. ठीक आहे. मे बी त्याच्यापेक्षा जास्त निघतील, कमी निघतील, पण मोस्ट प्रॉब्लेम मला जास्त निघण्याचे चान्सेस वाटतात. का ते पण आता क्लिअर करतो. खूप वेळा अपुरांचा प्रश्न असतो, कारण आत्ताच ह्याच वर्षी जानेवारीमध्ये 800 मुलांना मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, आपण जे प्रमोशन्स बघितले ना आता प्रमोशन्स बघितले याच्या आधी, असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरचं प्रमोशन करून त्यांना काय बनवलंय, मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. किती मुलं होती ती, लक्षात घ्या. ही म्हणजे या असिस्टंट AFVI 800 जी मुलं होती त्यांचं प्रमोशन करून त्यांना काय केलेलं आहे, मोटार व्हेकल इन्स्पेक्टर केलेत. कधी, जानेवारीमध्ये. तसंच याच ऑगस्टमध्ये, म्हणजे याच वर्षी ऑगस्टमध्ये 333 मुलांचं प्रमोशन त्यांचं सुद्धा झालंय. त्यांना पण काय बनवलंय, मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. म्हणजे किती झाले, 800 प्लस 333. लक्षात घ्या, 800 प्लस 333 ह्या जागा ऑलरेडी असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरच्या खाली आहेत. नवीन तर सोडाच, मी जे जुनी मुलं होते, जुने ऑफिसर्स होते, त्यांचं प्रमोशन्स होऊन राईट नाव दे आर मोटार व्हेकल इन्स्पेक्टर झालेले. सो बाय डिफॉल्ट एवढ्या वॅकन्सी आता वॅकंट आहेत. सो खूप चान्सेस जास्तीत जास्त आहेत की जास्त जागा निघण्याच्या. ठीक आहे. परत सांगतो, मी फिक्स सांगत नाहीये, हे अंदाजित वाटतंय, पण 100% जागा निघणार आहेत यावर्षी. ठीक आहे. हा, त्याच्यात आपण काय केलेले आहेत, एक प्रिव्हियस इयर कधी कधी एक्झाम झालेले आहेत. जसं मी स्वतः 2010चा आहे, त्याच्यानंतर 12ची परीक्षा 13 झाली, 17ची परीक्षा आणि 19ची परीक्षा 20ला झाली. ऍक्च्युली ती 21ला झाली. 19 मध्ये निघाली होती, 20ला परीक्षा जावायला पाहिजे होती, पण 20ची पुढे ढकलत, कारण 20ला काय होता, कोविड होता. 20ची परीक्षा पुढे ढकलत काय झाली, परीक्षा 21ला झालेली. तर आता अभ्यास केला तर परत सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नोटिफिकेशन निघाले का, मुलांचा प्रश्न असेल, किंवा तुमचा हा पण प्रश्न असू शकतो की परीक्षा कधी होणार आहे, तर काय काय पाहिजे. तर मी परत सांगतो, खूप तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक्झाम 100% होणार आहेत. ग्रुप सीचा MPSCच्या जर वेबसाईटवर जाल तर तुम्हाला वेबसाईटवर एक गोष्ट दिलेली आहे, टेंटेटिव्ह टाइम टेबल, ज्याला म्हणतो अंदाजित वेळापत्रक. त्या अंदाजित वेळापत्रकानुसार बघाल, ग्रुप सीची पूर्व परीक्षा ही 30 नोव्हेंबरला होती. ठीक आहे. तर ती परीक्षा कधी होणार आहे, अजून नोटिफिकेशन नाहीये. कारण आता म्हणजे या 28 सप्टेंबरला झालेल्या 28 सप्टेंबरला या रविवारी, मागचा जो रविवार झाला त्या रविवारी MPSC राज्यसेवेची परीक्षा होती. पण तुम्हाला माहितीच आहे, आपल्या मराठवाड्यात, धाराशिवमध्ये किंवा आपल्या बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, पूर आलं होतं. आणि ह्या पुराच्या संकटाच्या मुळे खूप साऱ्या मुलं तिथेच अडकले. त्या मुलांना परीक्षा देता आली नाही. तर शासनाने म्हणजे किंवा MPSCने म्हणू शकता, ही परीक्षा पुढे ढकलली. ते कधी झालेली आहे, तर ती परीक्षा त्यांची प्रिलिम्स MPSC राज्यसेवेमध्ये, लक्षात घ्या, जे गॅझेटेड ऑफिसर मधल्या सगळ्या पोस्ट आहेत, लक्षात घ्या, त्या सगळ्यांची म्हणजे गॅझेटेड मध्ये कोण येतात, MPSC राज्यसेवा येते, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस येते, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस येते, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिस येते. आणि म्हणजे ह्या 4 पोस्ट म्हणजे 4 एक्झाम्स, राज्यसेवा, फॉरेस्ट एक्झाम्स, इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम आणि ऍग्रिकल्चर, ह्या सगळ्यांची प्रिलिम्स एकच होती. लक्षात घ्या, ही परीक्षा 28 सप्टेंबरला होणार होती, पण बिकॉज ऑफ दिस फ्लड सिच्युएशन, खूप मोठ्या प्रमाणात ह्या फ्लड आल्यामुळे, पूर आल्यामुळे ही परीक्षा
शासनाने पुढे ढकलली आहे. ठीक आहे, तर ती कधी होणार आहे? आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. परत सांगतो, 9 नोव्हेंबरला कोणाची परीक्षा होती? कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा होती. ती कधी आहे? त्याचं अजून डेट आलेलं नाहीये. ग्रुप सी ची कधी होणार होती? टेंटेटिव्ह टाइम टेबल नुसार 30 नोव्हेंबरला. तर ती कधी आहे त्याचंही माहित नाही, कारण नोटिफिकेशन निघाले नाही. याचा चान्स जास्तीत जास्त फायदा तुम्हाला आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही आत्ता जरी अभ्यास केला, मला असं वाटतं पर्सनली की परीक्षा ही जानेवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला 3-3.5 महिने भेटतील. या 3-3.5 महिन्यात तुम्ही आमच्या बरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा तुम्हाला ऑफलाईन पाहिजे तर ऑफलाईनवरती तुम्ही क्लास जॉईन करा. 100% आपण त्याचा तुम्हाला पोस्ट काढून द्यायचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार, 100% सोप्या वेळेने शिकवण्याचा, पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आम्ही मेंटरशिप्स पण देणार आहे. मी पर्सनल मेंटरशिप देणार आहे पोरांना. लक्षात घ्या, यांनी काय मेंटरशिपचा फायदा होतो? कुठला अभ्यास केला पाहिजे, कुठला अभ्यास नाही केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आत्ताच थांबा, लगेच सांगतो तुम्हाला. अभ्यासाचं नियोजन. लक्षात, इंग्लिशमध्ये खूप चांगली एक फ्रेज आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे काय महत्वाचं आहे? प्लॅनिंग. खूप महत्वाचं प्लॅनिंग आहे. जर नियोजन नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आणि ह्या परीक्षेला काय पाहिजे? नियोजन. तर आता काय, खूप पोरांचा प्रश्न असेल, आज दररोज अभ्यास किती वेळ करायचा, कोणत्या विषयापासून तयारी सुरू करू, मी आजपासून तयारी चालू केली तर पास होईल का, असे तुमचे प्रश्न असतील. आणि मला माहिती आहे तुम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये मेसेजवर मेसेज करताच आहे. डोंट वरी, ह्या सगळ्या मेसेजचे सुद्धा मी आन्सर देईल. ठीक आहे. आता हा क्वेश्चन, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, म्हणजे काय, काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे. समजा परीक्षा 3-3.5 महिन्यानंतर आहे, तर आम्ही काय केले पाहिजे? तर मला पर्सनली विचाराल तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. बेसिकली ऍज पर आत्ताचा सिलेबस जर बघितला तर तुम्हाला हे कळलं पाहिजे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठलेत आणि तुमचे वीक सब्जेक्ट कुठलेत. ठीक आहे, हे सॅग्रिगेट करा. आता तुम्ही मला स्ट्रॉंग कसे काय चालेल सर, आम्ही अभ्यासच नाही केलेला, मान्य आहे. पण आतापर्यंत जो तुमचा स्कूल कॉलेजचा जेवढा अभ्यास आहे त्या बेसवरती तुम्ही जे सब्जेक्ट बघितलेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स, ह्या सब्जेक्ट्स पैकी किंवा ह्या सिलेबस पैकी मला आत्ता सिलेबस बघून मला काय काय येतं हे तर नक्की समजतं सगळ्यांना. तर ह्याच्यावरून तुम्ही काय करू शकता? स्ट्रॉंग सब्जेक्टचं सॅग्रिगेट करू शकता. मला पर्सनली विचारायला, जसं सगळी मुलं डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग आहात, तर तुम्हाला एक सब्जेक्ट, मला असं वाटतं बरं का, मॅथ्स आणि रिझनिंग हा तुमचा नक्की स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, नक्की स्ट्रॉंग असेल. डिप्लोमाला असाल, तुम्हाला फर्स्ट इयरला फिजिक्स केमिस्ट्री होतं. ठीक आहे, किंवा तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर तुम्हाला 11-12ला फिजिक्स केमिस्ट्री होतं. तर त्याच्यामुळे मी इथे सायन्स हा सब्जेक्ट लिहितो, कारण बाय डिफॉल्ट, कारण टेक्निकलच आहे. म्हणजे लक्षात घ्या, टेक्निकलमध्ये काय बेसिक त्याचा रेफरन्सच काय, तर सायन्सवरच आहे. ठीक आहे, त्याच्याच बरोबर तुम्ही, म्हणजे मी हे टेंटेटिव्ह काढतोय, तुम्ही काढले पाहिजेत. लक्षात घ्या, मग अशी जसं आपण बघितलं 36 कट ऑफ लागला होता. कधी? हा 2020ला जो पेपर झाला तेव्हा किती जागा होत्या? 220 का 230 जागा होत्या, सॉरी 240 जागा होत्या. ठीक आहे, मग लक्षात घ्या 240 असताना 36 जर कट ऑफ लागलाय, यावर्षी 450 कट ऑफ कमी यायचे पण चान्सेस. अजून आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कट ऑफ एकच लागतो, मला 100% मान्य. ठीक आहे, म्हणजे ग्रुप बी मध्ये असलेल्या सगळ्या पोस्टचा प्रिलिमचा कट ऑफ 1 लागतो. या वर्षीपासून चालू केले ग्रुप सीचा पण एकच कट ऑफ लागतोय. पण आरटीओ ची परीक्षा अजून झालेली नाही. आरटीओ साठी शासन काय करतं हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हाच. ठीक आहे, कारण ही मुलं काय रेग्युलर अभ्यास करणाऱ्यातली मुलं नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळं ते आपण पाहूया. पण तरी सांगते टेंटेटिव्ह कट ऑफ नुसार मला असं वाटतं, जर ह्याचा जर वेगळा कट ऑफ लावला फक्त स्पेशली फॉर द आरटीओ इन्स्पेक्टर, तर मला असं वाटतं की जर 450 जागा निघतील तर एक 30 वगैरे कट ऑफ लागू शकतो. हे कोणत्या बेसवर बोलतोय? मागच्या PYQ म्हणजे मागच्या झालेल्या पेपरवरून, वॅकन्सीवरून हे मी सांगतोय तुम्हाला अंदाजित. ठीक आहे, सो तुम्ही काय केले पाहिजे? सिलेबस, PYQ पेपर बघून तुम्हाला कळलं पाहिजे यार मला काय येतं. आणि प्रत्येक मुलाच्या क्षमता लक्षात घ्या. जसं स्वामी विवेकानंदांचं खूप चांगलं वाक्य आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? एव्हरी पर्सन ऑफ ॲबिलिटी देर इज नीड टू फोकस. जर तुम्ही फोकस असाल 100% समजा तुम्ही रिझल्ट काढू शकता. 3 महिने म्हणजे लक्षात घ्या मिनिमम 90 दिवस आहेत. सॉरी 3 महिने म्हणजे 90 दिवसच आहेत. 90 दिवसात तुम्ही जर अभ्यास 100%, कारण तुम्हाला माहिती आहे आपण इंजिनियर आहोत. ठीक आहे, आपण कसं करतो, वन नाईट स्टडी करून अभ्यास पास होतो. ठीक आहे, तर नक्कीच आपल्याकडे 90 दिवस आहेत.
प्रॉपर प्लॅन करा, 100% रिझल्ट भेटेल. ठीक आहे, आणि मी आहेच ना तुमच्या बरोबर, डोंट वरी अबाउट दॅट. मी माझे काही गोष्टी सांगतो. म्हणजे एक्झाम्स जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, 3 अप्रोच ठेवायचे. म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे, सिलेबस माहीतच पाहिजे. दररोज एक हार्ड कॉपी काढायची सिलेबसची, वेबसाईटवरती भेटते, नाही भेटले टेन्शन घेऊ नका, मला मेसेज करा किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर पण आपण टाकणारच आहे त्या गोष्टी. तुम्हाला ह्याही गोष्टी भेटतील किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देईल, डोंट वरी अबाउट दॅट. काय सांगितलं मी, सिलेबस पाहिजेच. दररोज सकाळी हार्ड कॉपी काढा, म्हणजे त्याची हार्ड कॉपी काढा, प्रिंट हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट काढा. दररोज सकाळी काय करा, डोळ्या खालून घालून घ्या. हार्ड कॉपीने म्हणजे डोळ्या खालून सिलेबस वाचून काय होतं माहिती का, एक माइंडसेट होतो. काय एक्झामला काय पाहिजे काय नाही पाहिजे, आणि एक आपला माइंडसेट म्हणजे कशासाठी होतो, क्वेश्चन्स कुठल्या वेळी विचारतात कधी कळेल आपल्याला, पीवायक्यूचे क्वेश्चन. सिलेबस मधनं काय प्रश्न, सिलेबस कळेल आपल्याला. सिलेबस मधून आपल्याला अजून एक गोष्ट काय कळणार आहे, तर सिलेबस आपल्याला काय कळणार की मी XYZ एखादा टॉपिक वाचतोय, जर तो सिलेबस मध्ये नसेल तर काय वेळ वाया घालवायचा. म्हणजे आपल्याला लिंकेज कळतात, लक्षात घ्या दोन्ही पार्ट्स. ठीक आहे, आणि पीवायक्यूज मधून काय विचार कळतात आपल्याला, क्वेश्चन्स कळतात, कोणत्या वेने विचारतात आणि आपण कोणत्या वेने अप्रोच ठेवतोय, हे दोन्ही वेगळे नसलं पाहिजे. लक्षात घ्या, सिलेबस, पीवायक्यूज आणि सिलेक्टेड बुक्स हे सगळं एकमेकाशी काय इंटरलिंकेज आहेत. 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सिलेबस माहित पाहिजे तुम्हाला, पीवायक्यूज मधून म्हणजे काय, मागच्या 5-10 वर्षाचे बघायचे. पण मेजर पीवायक्यूज मधले काय, पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. मग लास्ट 2 इयर्स तुम्ही नीट फोकस ठेवा. काय होतं की एक 2 ते 3 वर्षात ट्रेंड जो असतो ना क्वेश्चन्सचा, तो बदलत राहतो. ठीक आहे, आणि सिलेक्टेड अनवॉन्टेड पुस्तक वाचत बसू नका. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही काय केलं, हिस्ट्रीचं वाचताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचं तुम्ही समाधान माझे, तर तुम्हाला अजून कोणाकडे तर नवीन पुस्तक दिसलं तुम्ही ते वाचायला गेला. अनवॉन्टेड गोष्टी नका लागू. स्वतः तुम्ही आता पैसे कमवत नाहीत, अनवॉन्टेडली खर्च करू नका. जेवढं रिसोर्स भेटतंय तेवढ्या रिसोर्सवरती हॅपी राहा. परत सांगतो, मी क्लासकडून तुम्हाला नोट्स पण देणार आहे, पण तरी सुद्धा रेफरन्स बुक्स वाचा. कारण एखाद दुसरा क्वेश्चन्स इकडून तिकडून विचारला तर तुम्हाला मे बी तो कळला पण पाहिजे, टॅकल करता आला पाहिजे. नोट्स मधून तुम्हाला 100% फायदा होणार, गॅरंटी देऊन सांगतो. ठीक आहे, तेच विचारतील असं नाही, पण नोट्स टेंटेटिव्ह माहिती आहेत की काय विचारले म्हणजे जाऊ शकतात. ठीक आहे, हा आता तुम्हाला एक गोष्ट देतो, काय, एक प्लॅनिंग, एक बेसिक प्लॅन देतो. त्याच्यात तुम्हाला काय माहित पाहिजे, प्लॅनिंग म्हणजे नियोजनबद्ध अभ्यास. ठीक आहे, त्याच्यानंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे संयम पाहिजे, उगच घाई गडबड करायची नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिस, इंग्लिशमध्ये खूप चांगली एक फ्रेज आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दररोज प्रॅक्टिस कराल, कमीत कमी 30, 40, 50 क्वेश्चन दररोज MCQचे प्रॅक्टिस करा. का, कारण प्रिलिम्स ही तुमची MCQ बेस आहे. 100 प्रश्न आहेत आणि 60 मिनिटं आहेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला 33 सेकंदात प्रश्न वाचायचे आहेत, ऑप्शन वाचायचे आहेत आणि मार्क पण करायचे आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. काय, प्रॅक्टिस. जर तुम्ही दररोज ऍटलीस्ट 50 क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना, मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला पेपर तुमचे, कारण खूप पोरं बघितली, खूप स्टुडंटचं म्हणणं आहे की सर आमचे मी 50-60 प्रश्न वाचू शकलो होते 1 तासात, कधी 1 तास गेला कळालंच नाही. का नाही होऊ शकलं त्यांचं, ओनली बिकॉज ऑफ प्रॅक्टिस, ऑफ म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना, तुमच्यासाठी कळतं, स्पीड वाढतं. लक्षात घ्या, प्रॅक्टिसने काय होतं, क्वेश्चन्स वाचण्याचं क्वेश्चन्स रीड करण्याचं स्पीड वाढतं आणि याच्यातून कळतं आपल्याला आपण कुठे कमी पडतो कुठे नाही. ठीक आहे, हा तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतःच आहे. मी जसं म्हणजे तुम्हाला याच्याआधी इंट्रोडक्शन दिलं, मी स्वतः UPSC थ्रू CAPF म्हणजे असिस्टंट कमांडंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ACP पोस्ट, स्वतः ऑफिसर आहे. गेल्या 12 वर्षापेक्षा जास्त मुलांना मार्गदर्शन, हजारो मुलांना ह्याच्यातून मी मार्गदर्शन केलेलं आहे. खूप मुलांचं ह्याच्यातून अधिकारी व्हायचं स्वप्न पण झालेलं आहे. काय अभ्यास केला पाहिजे, काय लागतं आणि काय नाही. लक्षात घ्या, 100% नाही करायचं सगळ्या गोष्टी, टू द पॉइंट राहायचं. कारण या एक्झामला काय पाहिजे, ओव्हरऑल तुमचा व्ह्यू काय, ओव्हरऑल नॉलेज पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ज्याला म्हणतो जॅक ऑफ ऑल. ठीक आहे, मी स्वतः RTO इन्स्पेक्टर आहे, माझं स्वतःचं शिक्षण MTech झालेलं आहे. मी UPSC थ्रू रिकमेंडेड ऑफिस आहे, सिव्हिल सर्व्हिस आहे, इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे ह्या ठिकाणी माझं ज्युनियर इंजिनियर सिलेक्शन झालेलं आहे. सो एक्सपिरियन्स खूप आहे, टेक्निकलमध्ये पण आहे, नॉन टेक्निकल पण. गेल्या 12 वर्षापेक्षा जास्त मी UPSC आणि MPSCच्या मुलांना शिकवत आहे. ठीक आहे, सो तुम्ही ह्याचं टेन्शन घेऊच नका, मी तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, पण 100% तुमचे पण इनपुट्स लक्षात पाहिजेत. कारण ही एक्झाम जरी तुमची असली, ही 2 वे असणं गरजेचं आहे.
तुम्हाला ते एक सवय लागून गेलेली की क्लासला यायचं किंवा ऑनलाईन मध्ये सर शिकवतील मगच मला समजेल, बिलकुल नाही. तुम्ही आधीही अभ्यास करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही ऑफलाईनला येणार असाल, ऑनलाईनला जरी असाल, लाईव्ह लेक्चर जरी असेल, तर तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता, लक्षात घ्या. पण क्वेश्चन्स विचारण्यासाठी आपल्यालाही काही अभ्यास करून येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं या 3 ते 4 महिने वॉट एव्हर जो असेल, जो पिरियड परीक्षा होईल त्या पिरियड पर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे. एनी हाव दररोज सकाळी उठला की विचारा स्वतःला, सांगायचं बॉस मी होणार, मी होणार. जिथं तुम्ही माहिती का, आपण जेव्हा स्कूलमध्ये 10वीला असतो, 10th किंवा बोर्डचा पेपर येतो ना, आपण ते फॉर्म्युलेज लिहायचो मॅथ्सचे, जिथं आपण झोपायचे तिथे. सेम गोष्ट कन्सेप्ट अप्लाय करा, कारण हा सबकॉन्शियस माइंडचा सगळा खेळ आहे. जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट केलं ना, एनी हाव मी तुम्ही ऑफिस होणार आहे म्हणजे तुम्ही एनी हाव होणार. लक्षात घ्या, एनी हाव होणार, कारण हा सगळा खेळ आहे ना बिलीफ सिस्टमचा आहे. तुम्ही बिलीव्ह केलं ना बॉस मी होणार. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा गरीब श्रीमंत बघत नाही. तुम्ही खूप बघितले असाल, गरीब श्रीमंत बघत नाही, तुम्ही काळा गोरा तो पण कलर बघत नाही. स्पर्धा परीक्षा बघते तुमचं मेहनत. आणि लक्षात घ्या, मेहनतीचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही म्हणाल मी सकाळी 5 वाजून रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करतो, त्याला मेहनत म्हणत नाही. डायरेक्शन पाहिजे, लक्षात घ्या. स्मार्ट मेहनत गरजेचे. खूप वेळा मी उदाहरण दिलं आता, पण तुम्हाला तेच सांगतो, मेहनत तर गधा पण करतो, म्हणजे गाढव पण करतं, पण गाढवची व्हॅल्यू कमी आहे आणि घोड्याची व्हॅल्यू जास्त आहे. जर आपण कंपॅरिझन केलं ना घोडा आणि गाढव, घोडा जो असतो ना ह्याची व्हॅल्यू जास्त. महाग कोण भेटतं? घोडा. गाढव कसा भेटतो? कम्पेअर टू त्यापेक्षा स्वस्त भेटतो. पण मेहनत कोण जास्त करतो? बिचारा गाढव करतो. ठीक आहे, पण सगळ्यात जास्त मागतोय. म्हणजे आपल्याला हीच गोष्ट कळायची, स्पर्धा परीक्षेमध्ये नुसती मेहनत नकोय, त्याला डायरेक्शन पाहिजे. जर तुम्ही डायरेक्शन प्रॉपर वेनी द्याल, त्याला एक नक्की म्हणजे तुम्हाला एक अप्रोच समजला पाहिजे. लक्षात घ्या, काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे. मग असे सांगितलं ना, स्ट्रॉंग आणि वीक, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. ठीक आहे, सिलेबस हा इथेच पाहिजे. ठीक आहे, आणि पॉझिटिव्हनेस, अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. दररोज सकाळी स्वतःला सांगायचं मी होणार, मी होणार. ठीक आहे, आणि दररोज रात्री एक गोष्ट करा. आज अभ्यास काय केला मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळी करायचो, माझ्याकडे एक डायरी असायची. काय करायचो मी, उद्या काय अभ्यास करणार आज रात्रीच लिहायचो. आणि जेव्हा मी रात्री झोपणार आहे त्याच्या आधी काय बघायचो, आज अभ्यास केलाच का मी, खरंच केला का जेन्युइनली. आणि आपण सगळ्या जगाशी खोटं बोलू शकतो, स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. कारण जर स्वतःशी खोटं बोलत पेपरमध्ये रिझल्ट येणार आहे तर नाही येणार आहे. ठीक आहे, आपल्याला जर स्वतःशी खरं बोलायचं असेल 100% सांगतो, तुम्ही नक्कीच तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. दररोजच्या दररोज मेन्शन करा, मी आज अभ्यास केला का, ओके झाला माझा अभ्यास झालेला, सही करा त्याच्या खाली. कुणी बघणार नाही, सोडून द्या. कुणासाठी नाही करत आपण, आपल्या स्वतःसाठी करणार. ह्याच्यातून स्वतःचं करिअर होणार आहे. लोकांचं करिअरसाठी विचार करायचा का नाही. लोकांची शोबाजीवर जाऊ नका, आपली स्वतःवरती युनिफॉर्म आणा. तुम्हाला सांगतो, समाजात तुमची 100% रिस्पेक्ट आहे. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. ठीक आहे, 4-4 गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत. आज कुठेही गेलो तर एक वेगळ्या प्रकारची रिस्पेक्ट आहे. क्लासचा डायरेक्टर म्हणून तर आहेच, पण क्लासच्या डायरेक्टरपेक्षा मी 4-4 पोस्ट काढलेले आहेत. त्याच्यावरती ना समाजात एक वेगळी रिस्पेक्ट आहे. ठीक आहे, कॉलेजला बोलवतात सेशनसाठी, कशासाठी? कॉलेजलाही वाटतं की हा यार असे मेंटर्स यावेत जेणे मुलांना काहीतरी करिअरमध्ये व्हावं. करिअर हा लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी जेवढं पॅशनेटेड असतात ना, मला असं वाटतं तुम्ही करिअरसाठी पॅशनेटेड पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला एक प्लॅन देतो बेसिक 6 to 7 आवर्सचा. बघा आता सब्जेक्ट मध्ये काय केलेले आहेत आपण, एक जीएस म्हणजे ज्याला मराठीत म्हणतो सामान्य ज्ञान. आता जीएस मध्ये सब्जेक्ट कोण आहेत लक्षात घ्या, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, ह्याला म्हणू आपण जनरल स्टडीज, म्हणजे इंग्लिश मराठीत म्हणतात त्याला सामान्य ज्ञान. आता जीएसचे आपण 2 पार्ट्स केलेत, लक्षात घ्या. तुम्ही कुठले पण घ्या, सुरुवात जेव्हा अभ्यासाची करणार तुम्हाला जो स्ट्रॉंग सब्जेक्ट होतो त्याच्यापासून करा. तुम्हाला कोणता पण वाटू दे, कोणता पण, म्हणजे ह्या 5 पैकी ह्या 6 पैकी कोणता पण सब्जेक्ट वाटतोय ना, म्हणजे मला मी ज्योग्राफी मला आवडतो, चला माझी सकाळची सुरुवात ही पॉझिटिव्ह माइंडसेटने व्हायला पाहिजे, जी मला आवडतो. तुम्ही सकाळी अभ्यासाला बसला आणि जांभळा देत बसला, जर आवडत नसेल तर तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणून पॉझिटिव्ह माइंडसेटने जे आपल्याला आवडता सब्जेक्ट त्यांनी घ्या, म्हणजे अभ्यासाची एक काय म्हणू, एक आवड निर्माण होते, एक लिंक लागत चालते. ठीक आहे, सकाळी एक जीएस करा, कोणते पण, लक्षात घ्या हे जीएस सब्जेक्ट पैकी ना कोणता पण जो स्ट्रॉंग सब्जेक्ट सकाळी घ्यायचा. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा सेकंड जो मी काय केलेले बघा, GS1 आणि GS2, म्हणजे कोणतं पण ह्यालातला एक GS1 काढलेला, यातला GS2 घेतला. ठीक आहे, त्यातला तुम्ही अभ्यास करू शकता. GS1चा एक 2 तास करा, मॅथ्स रिझनिंग 1 तास करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर करंट अफेअर्स डेली वाचत चला. लक्षात घ्या,
डेली करायची गोष्ट कोणती आहे? एकतर मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे डेली करायची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, मग असे सांगितलं कुठला पण एक GS2 घ्या, एक स्ट्रॉंग सब्जेक्ट आणि एक वीक सब्जेक्ट घ्यायचा किंवा ऍव्हरेज सब्जेक्ट म्हणू शकता त्याला. आणि रात्री झोपण्याच्या आधी मी 1 तास लिहिले, पण मिनिमम तुम्हाला सांगतो 20 ते 30 मिनिट अभ्यास काय केला. लक्षात घ्या, खूप मुलांचा काय फोकस असतो 100 पानं संपवायची. हिथं आपल्याला कुठे पळायचं नाहीये. तुम्हाला संध्याकाळी जेव्हा रात्री एक प्रश्न विचारला जर त्याचं उत्तर देता येत नसेल तर बॉस कुठेतरी आपण लॅक केलेले. ठीक आहे. तुम्ही परत सांगतो, जगाला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका, स्वतःसाठी करा. ठीक आहे. बी सेल्फ फोकस, बिकॉज दिस इज रिलेटेड टू युअर करिअर. सो करिअर हा जेव्हा शब्द येतो, सिरियस होणं बॉस गरजेचं. ठीक आहे. सो नुसता अभ्यास करू नका, दररोज रात्री काय करायचं, रिव्हिजन करायला सॉल्व्ह करा, रिव्हिजन करा. म्हणजे मी सांगतो तुम्ही 30 मिनिटं काय करायचं, आज अभ्यास काय केला रिकॉल करा. भले मी लक्षात 100% लक्षात राहील का नाही, पण जेवढं रिकॉल होईल तेवढं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन मी खूप वेळा पोरांना सांगत असतो, काय तर तुम्हाला या परीक्षेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कोण वाचू शकतं, फक्त तुम्हाला रिव्हिजन वाचू शकतं. जेवढा वेळा रिवाइज कराल तेवढं तुम्ही परफेक्ट व्हायला चालू कराल. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर हाफ आवर काय करायचं, हाफ आवर तुम्ही काय करायच्या नंतर मी काय सांगितलं, हाफ आवर तुम्ही म्हणजे अर्धा तास तुम्ही रिव्हिजन करा, अर्धा तास तुम्ही काय करा, MCQ सॉल्व्ह करा. ते 30 असू देत, 40 असू देत, 50 MCQ असू देत, मॅटर नाही करत. आणि लक्षात घ्या, MCQ सॉल्व्ह केल्यानंतर लगेच उत्तर बघू नका, कारण आपला हा माइंड एवढा हुशार आहे ना, प्रश्न वाचता वाचता, कारण ते सेट भेटतात MCQच्या म्हणजे PYQच्या पेपरचं पुस्तकाचं सेट भेटतो. आपला माइंडचा एवढा ब्रेन हुशार आहे ना, प्रश्न वाचता वाचता उत्तर बघून बसलेला असतो. ह्या गोष्टी करू नका राजानो. ठीक आहे. काय करायचं, प्रॉपर एक पेज ठेवायचं, एक ब्लँक पेज घ्यायचं, फर्स्ट क्वेश्चन हे आन्सर, सेकंड हे, थर्ड हे. सगळे झाल्यानंतर तुम्ही ठरवलं ना 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 30 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच बघू नका, हलूच नका तिथून. 30 सॉल्व्ह झाल्यानंतर बघा का चुकलं आपलं, मी काय विचार केला. पेपरमध्ये ह्या चुका नाही होण्यासाठी आपण दररोज प्रॅक्टिस करायची. मगाशी म्हणल्यासारखं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता तुम्हाला काही सांगतो, काही बेसिक गोष्टी देतो. बघा, बेसिक जर तुम्हाला करायचं असेल, लक्षात घ्या, आता परीक्षेमध्ये हुशारच पोरांचं काम, हुशारच पोरं पास होतात, हे खूप लोकांचा एक माइंडसेट आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. लक्षात घ्या, कारण 3 प्रकारचे स्टुडंट असतात, ज्याचं बेसिक वीक, ज्याचं बेसिक स्ट्रॉंग आहे, एकाचं बेसिक मॉडरेट आहे आणि एकाचं बेसिक वीक आहे. पण लक्षात घे, स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे काय, जो पहिला येईल तो मॅटर, म्हणजे तो जो जिंकणार आहे. मग आता लक्षात घ्या, हा जर 2 ते 3 तास अभ्यास करतोय, ज्याचं काय बेसिक चांगले, एक म्हणजे ह्याला कळतंय मला ह्याला कॉम्पिट करायचं आहे, तर मला ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे, तर हा काय करतो, हा जर 3 तास अभ्यास करत असेल, 5 तास अभ्यास करतोय. ह्याला काय कळतंय, आपलं बेसिक वीक आहे, चला आपण 10वीला नापास झालोय, 12वीला नापास झालोय, मी डिप्लोमाला किंवा वॉट एव्हर एक वेळ डाऊन झालोय, निगेटिव्ह व्हायचं नाही, ह्याला पॉझिटिव्ह घ्या. ठीक आहे. तुम्हाला लाईफ भरपूर वेळा चान्स द्या, त्यातलाच हा एक चान्स पकडा. ठीक आहे. तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे, हा पॉईंट पकडून चला. आपल्याला मेहनत करायची, मेहनत विथ डायरेक्शन, मेहनत स्मार्टली. ठीक आहे. कारण आपण आता स्मार्ट शहरं झाली, स्मार्टफोन वापरतोय, आपण स्मार्ट व्हायची वेळ आली. सो दिस इज अ राईट मोमेंट फॉर यू. ठीक आहे. म्हणजे काय कळतं आपल्याला, ह्या दोघांना कॉम्पिट करायचं ना, मला ह्याला जो शेवटचा ज्याचं बेसिक वीक आहे ना, त्यांनी ह्या दोघांपेक्षा जास्त अभ्यास करायचा, आणि जो फिट असेल तो पहिले येईल. सो यू विल बी द नेक्स्ट. ठीक आहे. अभ्यास करा, मेहनत करा, बाकीची काहीच गोष्ट नाही. मग बेसिक स्ट्रॉंग करण्यासाठी काय पाहिजे, शाळेचे पुस्तक वाचा, स्टेट बोर्ड वाचा किंवा NCERTच्या पुस्तकातून कव्हर करून घ्या. खूप गोष्टी होऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे. सिलेक्टेड रेफरन्स बुक्स वाचा, अनवॉन्टेडली गोष्टी करू नका. ठीक आहे. आपल्या क्लासकडून जे नोट्स भेटतील ते तुम्हाला बेस्ट असेल रिव्हिजनसाठी. ठीक आहे. करंट अफेअर्सच्या गोष्टीच आहेत, करंट अफेअर्स तुम्हाला किती वाचायच्यात ते आपण काय म्हणजे त्यातल्या टेंटेटिव्ह सांगतो तुम्हाला. खूप वेळा करंट अफेअर्स हे 2 वर्ष. परत सांगतो, अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली मगाशी बोलता बोलता, जेव्हा आपण पेपरला बसतो, खूप वेळा असं वाटतं की करंट अफेअर्स मधले मला हे क्वेश्चन्स येतात. जेव्हा तुम्हाला कन्फर्म उत्तर माहिती असेल करंट अफेअर्स मधले, तेव्हाच क्वेश्चनचा आन्सर मार्क करा, अदरवाईज नको. रिस्क घ्यायचीच आहे ना तुम्हाला, कुठे घ्या, GS मध्ये घ्या. मगाशी सांगितलं ना, GS म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन मध्ये घ्या, म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स मध्ये घ्या. रिस्क करंट अफेअर्स मध्ये बिलकुल घ्यायची नाही. ठीक आहे. एखादा चांगला अभ्यास झाल्यानंतर काय करा, तुम्ही डेली पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मिनिमम 1 ते 2, 3 व्हायला पाहिजे. जेवढे जास्त सॉल्व्ह करा तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील. ठीक आहे.
अजून एक सांगतो, एक लुसेंट नावाचं पब्लिकेशन, लुसेंट एक बुक आहे, ठीक आहे. लुसेंटचं जीकेचं पुस्तक भेटतं. ह्याच्यात काय होईल, तुमचा चांगला सायन्स होईल. फॅक्च्युअल बेस्ड जो डेटा आहे, फॅक्च्युअल समजतो ना, ज्याला डेटा म्हणतो आपण, ठीक आहे. तो जर तुम्हाला डाटा पाहिजे किंवा डेटा म्हणू शकतो आपण त्याला, जर पाहिजे असेल किंवा त्याचा जर अप्रोच ठेवायचा असेल किंवा ते माहिती असेल पाहिजेत, वन लाईनर दररोज रात्री काय करा, झोपताना तेवढे 1 किंवा 2 पेजेस वाचायचं लुसेंटचं जीकेचं पुस्तक घ्या. तुम्हाला कुठला मोबाईल घ्यायची गरज नाही, झोप नसेल येत तर काय म्हणताला मेडिसिन्स गोळ्या घ्यायची कोणती गरज नाही. हे तुम्हाला लुसेंटचं पुस्तक तुम्हाला नक्कीच 1-1.5 पेज वाचलं झोप येणार. पण कंटाळा करू नका, लक्षात घ्या, हे पुढचे 3-3.5 महिने हे तुमचेच आयुष्यात काही तर करण्याची वेळ आहे आणि ही बेस्ट वेळ आहे, ठीक आहे. पेपरच्या आधी काय करायचं, तुम्हाला एक ठोकळा म्हणून एक भेटतो माहिती आहे, तात्याचा ठोकळा खूप फेमस आहे. एके काळात लोक हे पुस्तक वाचून पास व्हायचे. हा, आज परीक्षा ह्या लेवलला गेली, पण ते पुस्तक कामाचं आहे का, तर आहे कामच. कशासाठी, रिवाइज करण्यासाठी. म्हणजे पेपर 1 वीक नंतर आहे ना, तर मला काय करायचं, सगळं रिवाइज करायचं. हिस्ट्री रिवाइज करायचं, जॉग्राफी रिवाइज करायचं, पॉलिटी रिवाइज करायचं, इकॉनॉमिक्स रिवाइज करायचं आहे, जनरल सायन्स रिवाइज करायचं. बेस्ट बुक सांगतो तुम्हाला, तात्याचा ठोकळा, ज्याच्यामध्ये सगळं काय केलंय, कंपाईल केलेलं, कॉम्प्रेस करून एकदम मस्तपैकी गाईड ज्याला म्हणतो ना आपण, 10th ला असताना गाईड असायचं, सेम लाईक अ गाईड आहे, ठीक आहे. पण तेच वाचून पास होणार नाही. मी परत सांगतो, ते वाचून फक्त ते वाचून पास होणार नाही. ते कशासाठी बेस्ट आहे, फक्त जस्ट फॉर द रिव्हिजन. कधी, परीक्षेच्या आधी. अभ्यास झालेला आहे, परीक्षेच्या आधी 1 आठवडा तुम्हाला रिवाइज करायचं, बेस्ट बुक आहे तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता आम्ही काय केलेले, तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ थांबवून तुम्ही काय करू शकता, किंवा स्क्रीनशॉट, व्हिडिओ थांबवून ते स्क्रीनशॉट घ्या. मी काय केलेले, प्रत्येक सब्जेक्ट मधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स घेतलेले, तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. सब्जेक्ट वाईज घेतलेले, लक्षात घ्या, टॉपिक्स लाईक हिस्ट्रीचं घेतलेले, याच्यानंतर बघा पॉलिटीचं घेतलेले, ठीक आहे. इथे ह्या साईडला पॉलिटी आहे, ह्या साईडला इकॉनॉमिक्स आहे. हे मराठीत आहे. ज्या मुलांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल, मी परत सांगतो, मी माझा नंबर देतो, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ठीक आहे. खूप मुलं काल कॉल करतात आणि त्यांना वाटतं की मी फोन उचलत नाही. राजानो, मी सेशन्समध्ये असतो, ठीक आहे. सो फोन जरी नाही उचलला, नाराज होऊ नका, मला काही इगो नाही, ॲटिट्यूड नाहीये, ठीक आहे. पण नक्कीच तुम्हाला कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज रिप्लाय नक्की 100% करेल. मे बी तो संध्याकाळी असेल, कारण खूप मुलं काय करतात, रात्रीचे 1-2 वाजता पण फोन करतात. मी तसा 24/7 अवेलेबल आहे, पण मोबाईलवरती नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. सो ह्या साईडला पॉलिटिक्स आहेत, ह्या साईडला इकॉनॉमिक्स आहेत, या साईडला आता लक्षात घ्या ज्योग्राफीचं दिले. ज्योग्राफीचा हा पार्ट मी तुम्हाला अजून सांगतो, याच्यावरती जास्त फोकस करू नका. थोडा पार्ट आहे, पण पहिला फोकस तुम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ज्योग्राफीवरती करा. हा जरी नाही केला तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला मगाशी सांगितलं 100 पैकी 100 मार्क पाडायचे नाहीयेत. त्याच्यानंतर सायन्स मधला बायोलॉजीचे पार्ट्स आहेत, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आहे, आणि इकडे फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र. मी परत सांगतो, हा मराठीत कंटेंट आहे, मला मान्य आहे, ठीक आहे. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण देईल, डोंट वरी, पण ऍटलीस्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे लिहू शकता. त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग, इथं रिझनिंगचे टॉपिक्स आहेत, इथं मॅथ्सचे टॉपिक्स आहेत. एवढे जरी केले मोर देन इनफ आहेत, ठीक आहे. सो आत्ता तुमच्याकडे खूप चांगली मुवमेंट्स आहे. What you have to do, you have to set your goal, you have to make a plan, and don't only make the plan, you have to work on that. आणि खूप वेळा असं वाटेल गिव्ह अप करायचं, you have to stick on it. म्हणजे काही झालं ना, मिस्टेक आहे, मी करणार, काही झालं तर करणार. आणि मी डेफिनेटली सांगतो, तुम्ही नक्की अचीव कराल, ठीक आहे. काही गोष्टी आहेत, म्हणजे काय, आपल्याला काय पाहिजे, रिव्हिजन, प्रॅक्टिस, पॉझिटिव्ह माइंडसेट आणि प्लॅनिंग. ह्या गोष्टी जर कराल, रिझल्ट तुमचा आहे, ठीक आहे. महत्वाचा पॉइंट, महत्वाचा शब्द, डोंट वेस्ट युअर टाइम. टाइम वेस्टेड इज अ लाईफ वेस्टेड, ठीक आहे. आता चांगली वेळ आहे, कारण समजा तुम्ही डिप्लोमा झाला किंवा इंजिनिअरिंग झाले, जे मुलं करतात ते त्यांच्यासाठी सांगतो, त्या मुलांना विचारा प्रायव्हेट सेक्टर. मी नाही म्हणत प्रायव्हेट गव्हर्नमेंटचं मी कंपॅरिझन करत नाही, दोन्ही नक्की चांगले आहेत. पण गव्हर्नमेंटमध्ये आलं, तुम्हाला जॉब सिक्युरिटी आहेत, सोसायटीमध्ये रिस्पेक्ट आहे, सगळ्या गोष्टी जे तुम्हाला लक्षात घ्या, कारण मी स्वतः त्यातून अनुभवलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. तर ज्या तुम्हाला अनुभवायच्या असतील तर तुम्हाला आता गेलं टाइम वेस्ट करून जमणार नाही. मी इवन ह्याच्यामध्ये बुक लिस्टचे पण दिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट करून स्क्रीनशॉट घेऊन
हे बुक लिस्ट घेऊ शकता. मी खूप वेळा प्रत्येक ह्याच्यामध्ये ऑर दिलेले आहेत. एनी बुक्स लक्षात घ्या, इथं लिहिले बघा, इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, ग्रोवर अँड बेल्लेकर किंवा जयसिंगराव पवार सरांचं किंवा समाधान महाजन सरांचं, कुणापैकी एकच पुस्तक घ्यायचं. लक्षात घ्या, पुस्तक गोळा करून आपल्याला काही लायब्ररी उघडायची नाहीये. ठीक आहे, आपल्याला परीक्षा फक्त पास व्हायची. ठीक आहे, सेम गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कठारे किंवा गाठाळे सरांचं. ठीक आहे, समाज सुधारकांचं के सागर त्यांचं पुस्तक घेऊ शकता, किंवा तुम्हाला कठारे किंवा गाठाळे सरांच्या पुस्तक, कठारे किंवा म्हणतोय बरं का, दोन्हीपैकी एक. ठीक आहे, स्टेट बोर्डचं कुठलं वाचायचं, 5वीचं. लक्षात घ्या, मी लिहून घ्या वाटल्यास. इतिहासासाठी कुठलं वाचायचं, 5वी आणि 8वी, त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, जुनं बरं का, ओल्ड सिलेबस. आणि 11वीचं पण ओल्ड सिलेबस हिस्ट्रीचं, त्याच्यामध्ये काय आहेत, मॉडर्न इंडियाची हिस्ट्री. सॉरी बरं का, 5वी आणि 8वीच्या मध्ये मॉडर्न इंडियाची हिस्ट्री आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. आणि 11वीच्या इतिहासाच्या मध्ये काय आहे, महाराष्ट्राचा इतिहासाचं आहे बरं का, महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्यामुळे तो पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, राज्यशास्त्रासाठी तुम्हाला दिलेले त्याच्यातले तुम्ही बुक्स घेऊ शकता. सेम गोष्ट भूगोलासाठी दिलेली आहे. ठीक आहे, भूगोलामध्ये मार्क्स पडायचे तर काय पाहिजे तुम्हाला, अभ्यास तर आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला काय पाहिजेत, ॲटलास, नकाशे असतात ना, नकाशे पाहिजेत. तर तुम्ही ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं स्टुडंट, आपण सगळे कोण आहेत, तुम्ही स्टुडंट आहात ना सगळे, आपण सगळे स्टुडंट आहेत, लक्षात घ्या. मग आपल्याला काय पाहिजे, स्टुडंट ॲटलास घ्यायचा. इव्हन महाराष्ट्राचा सुद्धा सौदी सरांचं ॲटलासचं पुस्तक भेटतं, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सर किंवा डॉक्टर किरण देसले सरांचं पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे, दोघांपैकी एक. त्याच्यानंतर मी परत सांगतो, सायन्ससाठी स्टेट बोर्डचीच पुस्तकं वाचा, पाहिजे तर 6वी पासून 10वी पर्यंत वाचा, बस, मोर देन इनफ आहे. फक्त रिवाइज करा, अप्लाइड बेस सायन्स कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स आहेत, मॅथ्स रिझनिंग आहे, तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे, माझी स्वतःची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा माझा इन्स्टा आयडी आहे, हे माझा मेल आयडी आहे. तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. खूप अभ्यास करा, नक्कीच तुम्ही पास व्हाल. ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू वन्स अगेन. जय हिंद.